आपण अध्याय क्रमांक 13 त्रयोदश यापर्यंत ज्ञानसत्रामध्ये आलो आहोत आणि एक एक अध्याय एक वेळेला 1.5 तासात या पद्धतीने आपलं ज्ञानसत्र पुढे जाईल आणि मग योगेश्वराच्या कृपेनं ते संपन्न होईल. आज या 13व्या अध्यायाकडे वळत असताना 13व्या अध्यायाचा विषय आहे, परंपरागत नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. हे नाव मोठं महत्वाचं आहे. माग ज्ञान विज्ञान युक्तात्मा असा शब्द भगवंतांनी वापरला आहे. गीता फक्त आत्मज्ञानाची नाही आहे, विज्ञानाची सुद्धा आहे. आणि विज्ञान म्हणजे विश्वज्ञान, विज्ञान म्हणजे सृष्टीज्ञान. हे विश्वज्ञान आणि सृष्टीज्ञान टाळून चालत नाही. ज्या देहाची शिडी करून आपण अध्यात्माची गुढी उभारणार तो देहही टाळून चालत नाही. देहात राहणारा आत्मा अंतरात्मा जितका महत्वाचा आहे तितका त्याचं निवासस्थान असणारं देऊळ असणारं जो आपला देह आहे तोही महत्वाचा आहे. याचा विचार गीतेत सर्वत्र होतो. पण देहाचा विचार, चक्क देहाचा विचार ज्या अध्यायामध्ये होतो त्याचं नाव क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. पहिला शब्द क्षेत्र आहे. आपल्याला क्षेत्र या संस्कृत शब्दापासूनच मराठीमध्ये तद्भव म्हणून आलेला शेत हा शब्द माहिती आहे. शेत शेतकरी हा तद्भव शब्द आहे. संस्कृत मधला जसाच्या तसा शब्द आला तर त्याला तत्सम म्हणतात. दुग्ध, पण दूध हा तद्भव आहे. प्रावृष म्हणजे पाऊस, पण प्रावृष संस्कृत आहे, पाऊस मराठी आहे. मराठी म्हणजे तद्भव आहे. तर तत्सम आणि तद्भव मधला फरक लक्षात घेतला तर क्षेत्र यापासून क्षेत्र शब्द आहेच आपल्याकडे, पण क्षेत्रचा मराठी शब्द आहे शेत आणि तोच इथे आहे. फक्त हे शेत मात्र देवाघरचं शेत आहे, 3.5 हाताचं शेत आहे. प्रत्येकाला नक्की मिळतं अशा प्रकारचं आहे. अन्य शेती वंश परंपरागत पिढ्यानपिढ्या जमीनदारांना कदाचित मिळत असेल, पण जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाला भगवंतानं 3.5 हाताचं देहाचं शेत दिलेलं आहे. त्यालाच क्षेत्र म्हणतात. आणि त्या क्षेत्र त्यातला क्षेत्रज्ञ त्याच्याबद्दलचं योग म्हणजे प्रकरण. योग शब्दाचे दोन्ही अर्थ आहेत. इथं प्रकरण, योग म्हणजे समत्व योग वगैरे आहे, पण इथं प्रकरण. तर एक क्षेत्र क्षेत्रज्ञ हे काय प्रकरण आहे या दृष्टीनं आपल्या नेहमीच्या पद्धतीनं भिडेशास्त्रींची मदत घेऊया. भिडेशास्त्रीने गीता सारामध्ये 2 वाक्यात वर्णन केले आणि किती अचूक आहे बघा. ते म्हणतात क्षेत्र म्हणजे आपले शरीर, आता म्हटलं तसं देह 3.5 हाताचा. तर क्षेत्र म्हणजे आपले शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे त्या शरीरात जाणणारा आत्मा. इथं शरीरामध्ये राहणारा म्हटलं तर आधी बरोबर आहे, पण राहणारा आत्मा सगळे जाणतातच असं नाही. तर जो जाणतो तो ज्ञ, तज्ञ. तर तो क्षेत्र जाणतो तो क्षेत्रज्ञ. आणखी एक शब्द थोड्या वेळाने सांगतो. पण क्षेत्र म्हणजे शेत, देह, शरीर, त्यात राहणारा जो आत्मा हे जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. साध्या भाषेत शरीर क्षेत्र आणि आत्मा क्षेत्रज्ञ, किंवा पुन्हा साध्या भाषेत देह आणि देहातला परमेश्वर यांचा एकमेकाशी संबंध काय आणि एकमेकांमध्ये भेद काय हे ज्या अध्यायामध्ये सांगितले आहे त्याला क्षेत्र क्षेत्रज्ञ योग म्हणतात. बाकी किती भिडेशास्त्रींचं बरोबर आहे बघा. संबंध तर आहेच मुळी, तो परमात्मा आहे म्हणून तरी शेत निर्माण झालं ना. जन्म हा तर देतोय विश्वंभरच आपल्याला, पण त्या विश्वंभराचं आणि तुमच्या माझ्या देहाचं नातं काय, संबंध काय हे कळलं, पण भेद काय. तर देहालाच परमेश्वर म्हणायला लागलो आपण तर आजच्या पिढीतले चंगळवादी आणि वेदकालीन चार्वाक हे निर्माण होतील ना. देहात्म, आत्म वेगळं नाहीच, देह हाच आत्म, देहात्मवादी त्यावेळेचा शब्द चार्वाकाच्या बाबतीत आज चंगळवादी हे निर्माण होतील. गीतेला ते नकोय. कारण क्षेत्र क्षेत्रज्ञ मध्ये संबंध काय आणि दोहोतला भेद काय. मला यावर जरा इंग्लिश शब्द ट्रेस द्यायचा आहे. भेद काय हे सुद्धा ज्यामध्ये सांगितलंय
तो हा अध्याय. आणि पुढे म्हटले त्यांनी भेडेशास्त्रींनी शेवटचं वाक्य, आणि हा भेद ओळखल्याने, म्हणजे भेद ओळखायला पाहिजे त्यासाठी तरी गीता आहे, भेद ओळखल्याने शाश्वत शांती म्हणजे मोक्ष कुणाला प्राप्त होतो हे या अध्यायात सांगितलेले आहे. जशी ज्ञानी भक्ताची लक्षणं असावीत, स्थितप्रज्ञाची लक्षणं असावीत, तशी इथं क्षेत्रज्ञाची लक्षणं सांगितली, ज्ञानाची लक्षणं सांगितली. पटकन वाटते क्षेत्रज्ञाची लक्षणं म्हणजे भगवंताची आहे, पण मीच विचार केला लक्षात तो भगवंत मीच आहे, अहम ब्रह्मास्मी. आपण सगळेजण क्षेत्रज्ञ होऊ शकतो, आपण सगळेजण क्षेत्रज्ञ झालो की परमात्म्याचे अंश होऊ शकतो. आणि मग इथं असणारी क्षेत्रज्ञ वर्णन कुठे कुठे सांगू? श्लोक क्रमांक 17 नुसता ऐका. श्लोक क्रमांक 17, 22, 27, 31 ते 33 किती श्लोक झाले? एवढ्यामध्ये क्षेत्रज्ञ वर्णन आहे, क्षेत्रज्ञ वर्णन आहे. एका अर्थाने स्थितप्रज्ञ वर्णनच आहे. 14व्या अध्यायातलं गुणातीत जो आहे तेच वर्णन आहे. 18व्या अध्यायातलं ज्ञाननिष्ठाचं वर्णन आहे. असंच आहे ना, ज्ञानी भक्ताची लक्षणं आहेत 12व्या अध्यायातली. कारण त्याला क्षेत्रज्ञ म्हणजे शब्द बदलतो, शब्द बदलतो पण आशय बदलत नाही. कारण गीतेला तो बदलू द्यायचाच नाही, गीता तर आशय सांगण्यासाठीच आहे. म्हणून संबंध आणि भेद कळतो त्याचे विवेचन या ठिकाणी केले. आपल्या नेहमीच्या पद्धतीने भेडेशास्त्रींचे श्लोक महत्वाचे मांडले ते सांगतो, त्यांना हवे त्याने आकडे टिपून घ्या. 1, 2, 19, 24, 26 आणि 31. 1, 2, 19, 24, 26 आणि 31. तर 29 पण लिहून घ्या, कारण आपल्या मला इथं नीट दिसत नाहीये. 26, 29 मधला जो महत्वाचा वाटेल तो घ्या. त्या दोघांतला एक महत्वाचा आहे. मुद्दा असा की हे श्लोक महत्वाचे. आता क्षेत्रज्ञ अर्थाकडे आपण जाऊया. म्हणजे आता जे भेद सांगितला ना, याहून आणखी कोणा काही अर्थ आहे 2 मिनिटांनी बघूया. पण त्याच्या आधी 2 मिनिटं या अध्यायाला आणखी जे महत्व आहे ते लक्षात घेऊया. आणि ते महत्व मोठ्या अभ्यासक ज.स. करंदीकर यांनी सांगितलं. ते महत्व असं की मुळात ते म्हणतात दुसरा अध्याय 45 श्लोक जो आहे, दुसरा अध्याय 45वा श्लोक, तो श्लोक अत्यंत महत्वाचा आहे. आणि त्या श्लोकामध्ये बघा करंदीकर काय म्हणतात, कर्मयोगाची पंचसूत्री सांगितलेली आहे. अगोदर जसं करंदीकरांना लोकमान्यांचा निष्काम कर्मयोग प्रिय आहे. गीता रहस्य काय? निष्काम कर्मयोग. तर त्या गीता रहस्याची निष्काम कर्मयोगाची पंचसूत्री त्या श्लोकात आहे असं करंदीकर म्हणतात. श्लोक अगदी परिचित आहे. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. हा श्लोक जर वाचला तर त्याच्यामध्ये 5 सूत्र आहेत. ती सगळी कर्मयोगाची आहे. कोणकोणती बरं? तर तो योगी निस्त्रैगुण्य असला पाहिजे, तो योगी निर्द्वंद्व असला पाहिजे, तो योगी नित्य सत्वस्थ असला पाहिजे, तो योगी निर्योगक्षेम असला पाहिजे. त्याचा अर्थ सांगतो. ते योगक्षेम वहाम्य म्हणते. निर्योगक्षेम असला पाहिजे आणि आत्मवान असला पाहिजे. हा श्लोक बहुतांश लोकांना माहिती आहे. त्यातले 5 सूत्र जे पंचसूत्री आहे. आता करंदीकर म्हणतात आजपर्यंत जे 12 अध्याय झाले त्याच्यात 3 सूत्र होऊन गेली. आजपर्यंत जे 12 अध्याय झाले त्यात 3 सूत्र होऊन गेली. कोणकोणती? निर्द्वंद्व, नित्य सत्वस्थ आणि निर्योगक्षेम ही झाली. आता झाली कळलं, पण आपल्याला ते समजलं पाहिजे ना झाली म्हणजे काय. तर पहिलं बघा निर्द्वंद्व म्हणजे काय. तर निर्द्वंद्व याचा अर्थ विषमता टाक. द्वंद्व म्हटलं की विषमता आली, सुख दुःख. विषमता टाक, समता समत्व लक्षात घे की तू झालास निर्द्वंद्व. पुढं म्हटलं नित्य सत्वस्थ म्हणजे काय. मी बरेचदा बोललोय, पुन्हा सांगतो. इथल्या सत्व शब्दाचा अर्थ त्रिगुणातला सत्व नव्हे. तो शब्द तसाच नाही घ्यायचा, त्याची फोड करून घ्यायची. सत अधिक त्व, आणि तशी घेतली की त्या सत अधिक त्वचा अर्थ सत्व शब्द ब्रह्म असा होतो. मग नित्य सत्वस्थेचा अर्थ सात्विक होणे. कारण त्रिगुणातीत होणं म्हणजे सात्विकच्याही पलीकडे जायचंय. मग नित्य सत्वस्थ कसं? जर सत्व त्रिगुणातला मानला तर नित्य त्या त्रिगुणातल्या सत्वात राहा. हे काही उलट पलट होते. मग सत्वाचा अर्थ ब्रह्म घ्यायचा, तसा घेता येतो. अगदी शास्त्र शुद्ध, व्याकरण शुद्ध. मग नित्य सत्वस्थोचा अर्थ म्हणूया नित्य ब्रह्मस्थ.
गोंधळच नाही, गोंधळच. पुढे मात्र शब्द फार महत्वाचा आहे, निर्योगक्षेम. अहो योगक्षेम गोष्ट चांगली आहे, मग आपण बोलले 5-6 त्याचे पद लक्षात घेतले. योगक्षेम वहाम्यहम असे म्हणतात भगवंत, आणि ते आता नको. निर्योगक्षेम काय म्हणायचं असेल तर त्याचा अर्थ असा आहे की इथं निर्योगक्षेम म्हणजे नको योगक्षेम कुठला, तर व्यावहारिक योगक्षेमाच्या स्वार्थात न घडता. शब्द कसा आहे बघा, व्यावहारिक योगक्षेमाच्या स्वार्थात. म्हणजे मी अमुक नोकरी करतोय, मग दरवर्षी मला इन्क्रिमेंट मिळालंच पाहिजे, कंपनीचं काही होऊ दे, पण मला इन्क्रिमेंट मिळालंच पाहिजे. हा काय झाला, योगक्षेमाचा विचार पण स्वार्थ मूलक झाला, निस्वार्थी नाही झाला. घर टिकलं तर मी टिकणार आहे, पण घराचं काही होऊ दे, माझं. आता हे जे स्वार्थ मूलक आहे तो योगक्षेम नको. म्हणून निर्योगक्षेम हे 3 होऊन गेले असं कर्दीकर म्हणतात. आणि आता बघा अध्याय क्रमांक 13, 14 आणि 15 हे 3 अध्याय अभ्यासक सांगतात ज्ञान लक्षण आहे. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. थोड्या वेळाने ज्ञानाची व्याख्या सद्गुण येणार आहे. पुरुषोत्तम योग त्यासाठी महत्वाचा आहे. पुरुषोत्तम नुसता पुरुष नव्हे, प्रकृती नव्हे, पुरुषोत्तम. तर तो जो काही ज्ञान लक्षण येणार आहे ती आता 3 अध्यायातून करणार आहे, 13, 14 आणि 15. कुठली 2 उरली बरं? आत्मवान, तिथला शब्द आत्मवान आणि निस्त्रैगुण्य. कारण पुढच्याच अध्यायामध्ये म्हणते तुला गुणातीत व्हावं लागेल, त्रैगुण्यात अडकून चालणार नाही. आणि वेदाबद्दल आदर आहे खरा, पण वेद विचारे त्रिगुणात अडकले. म्हणून मागच्या श्लोकामध्ये म्हटलं त्रैगुण्य विषया वेदा. अरे वेद तर माऊली आहे, श्रुती माऊली आहे, सगळ्या संतांनी तिला वंदन केले आहे, पण त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन. आम्हाला वेदाच्या पुढे पाऊल टाकायचंय, निस्त्रैगुण्य व्हायचं, त्रिगुणातीत व्हायचं. म्हणजे ज्ञान कशासाठी, तर या 2 गुणांसाठी, आत्मवान आणि निस्त्रैगुण्य. काही वेगळा मुद्दा खास लक्षात घेऊया, जो पुढच्या 2 अध्यायांना उपयोगी पडणार. पुन्हा मागे येऊया. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग हा शब्द बरोबर आहे का, तर बरोबर आहे. कुणी त्याला प्रकृती पुरुष योग म्हणतात, तेही बरोबर आहे. आचार्य विनोबा भावे त्याला आत्म अनात्म योग म्हणतात, तेही बरोबर आहे. कसं आहे बघा, आत्म म्हणजे आत्मा आणि अनात्म म्हणजे अनात्मा. या जगाची वर्गवारी 2तच होते, एक सजीव आणि दुसरं निर्जीव. जे सजीव असतं साध्या भाषेत, तत्वज्ञानात घुसूया नको, पण साध्या भाषेत जे सजीव असतं ते निश्चितपणे आत्मयुक्त असतं, आत्मा असतो त्याच्यात. आणि जे निर्जीव असतं, दगड धोंडे आहेत, यासारखे जे जड आहेत ते जड ते निश्चितपणे आत्मयुक्त नसतात साध्या भाषेत. हा, तर या अर्थाने विचार केला तर मग निस्त्रय तुमचं आत्मवान आणि निस्त्रैगुण्य हे दोन्ही करण्यासाठी क्षेत्र क्षेत्रज्ञ योग, या ठिकाणी आत्म अनात्म योग म्हटलं, बिघडणार नाही. फक्त आपण गीता जीवन गीता म्हणताना शक्यतो गीतेवर चिंतन करतो. आणि चिंतनासाठी माझ्या मनात विचार असा येतो की क्षेत्र क्षेत्रज्ञ योग बरोबर आहे का क्षेत्र क्षेत्री योग बरोबर आहे. आता क्षेत्र क्षेत्रज्ञ योग हा शब्द मी परंपरेने म्हणत आलोय, बरोबर आहे. पण जो या अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर क्षेत्रज्ञ होणं म्हणजे परमात्म्याचा अंश होणं इतकं सोपं आहे का? मागे सांगितलं योग भ्रष्टोभी जायते. इतकी जर अडचण असेल तर एका जन्मामध्ये कशावरून आम्ही क्षेत्रज्ञ होणार? पण भगवंतानं जाता जाता एक शब्द लिहून ठेवलाय, क्षेत्री आहेस त्या क्षेत्रीचा क्षेत्रज्ञ हो. पुन्हा बघा, आम्ही सगळे क्षेत्रधारी आहोत, आम्ही सगळे क्षेत्रीय आहोत. ते जन्मास आलोय, आमच्यात परमात्मा अंतरात्मा आहेच. तुझे आहे तुझं पाशी, पण तू जागा चुकलास. आम्ही जागा चुकणार नाही, आम्ही क्षेत्रीय आहोत, पण आम्हाला व्हायचंय क्षेत्रज्ञ. आम्हाला सूर्यासारखं तेज पाहिजे, ते परवडणारं नाहीये, पण आम्हाला सूर्यासारखं तेज पाहिजे. या अर्थानं क्षेत्रज्ञ शब्द बरोबर आहे, पण मध्ये चिंतनात क्षेत्री शब्द पण पाहिजे. आणि सुदैवानं गीतेत तो आहे. श्लोक क्रमांक आपल्याला सांगतो, श्लोक क्रमांक 33 नंतर बघा, त्याच्यामध्ये क्षेत्री पण आहे, क्षेत्रज्ञ पण आहे आणि क्षेत्र पण आहे. म्हणजे गीतेनं परवानगी देऊन ठेवली. तर काय असतं, गीतेमध्ये चिंतन करताना पोर सोडायची नाही असं जुन्या मराठीत म्हणतात. जे काही मुळात पदात असतं ना, पदाची पोर मोडायची नाही. ज्ञानेश्वरीचा शब्द आहे, त्या शब्दात नसलेलं आपल्या पदरच नाही घालायचं, ते औद्धत्य आहे.
हा तिथं असेल त्याचा वेगळा अर्थ तुम्ही करू शकता, त्या तुम्हाला अधिकार आहे, कारण ते उपनिषद आहे. उपनिषदात बदल संभवत नाही, उपनिषदातल्या पदाचा वेगळा अर्थ संभवतो. मग क्षेत्र, क्षेत्री आणि क्षेत्रज्ञ हे शब्द चालू शकतील. आणि मग स्वप्न बघूया की आम्ही क्षेत्री आहोत, आम्हाला क्षेत्रज्ञ व्हायचंय, म्हणून नाव बरोबर आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. या चिंतनानंतर पुढे जातो. पुढे जाताना आणखी काही गोष्टी जरा लक्षात घेणं आवश्यक आहे. मग पहिल्या श्लोकाकडे येऊया. त्या लक्षात घ्यायच्या गोष्टी जरा वेगळ्या भाषेत थोड्या बघूया त्या अशा. मग क्षेत्र क्षेत्रज्ञ योग तुम्ही सांगितलं, विनोबा त्याला आत्म अनात्म योग म्हणाले. ते महत्वाचं का? जे बाकी सगळे अध्याय आहेतच, त्या 13व्या अध्यायाची गरज काय? 15 छान आहे, 12वा छान आहे, 9 छान आहे, 18 छान आहे, 13व्याची गरज काय? गरज यासाठी आहे की आत्मा आणि अनात्मा याचा फरक कळणं, देह आणि देहातला अंतरात्म्यातला फरक कळणं हा परमार्थ मार्गाचा पहिला धडा आहे. आपण तो पहिला धडा कधी कधी गिरवत नाही, देहापासून स्वतःला बाजूला करतच नाही, देह बुद्धीलाच आत्मबुद्धी म्हणतो. मग परमार्थ येणार कुठून? किंवा परमार्थाची इमारत जर बांधायची असेल तर तिला खोल पाया काढावा लागेल, तर ती टिकेल. तो पाया म्हणजे हा क्षेत्र क्षेत्रज्ञ विचार आहे. म्हणजे परमार्थ जर आपण मंदिर मानलं तर त्या मंदिरातला गाभा आणि मंदिराचा पाया हा क्षेत्र क्षेत्रज्ञ विचार आहे, म्हणून तो महत्वाचा आहे. अभ्यासक पुढे सांगतात की या जगात जगत असताना काय टाकायचं आणि काय घ्यायचं हे पण कळलं पाहिजे. काय टाकायचं तर या देहावर इतकं आपण प्रेम करतो, पण मनाशी खुंगाट पाहिजे की वासांशी जीर्णानी यथा विहाय. एक दिवस अत्यंत आनंदाने मला देह समर्पित करायचा आहे, शोषण नाहीये, वंचना नाहीये, फसवणूक नाहीये, समर्पित करायचं आहे. अशा वेळेला आपल्याला केळ्याची साल जितकी आपण सहजतेने टाकतो, फळाचं टरफल जितके आपण सहजतेने टाकतो, तितकं टाकता आलं पाहिजे. आणि या व्यासपीठावरून सांगतो, मला काही माणसाची माहिती आहे देशासाठी एका संघटनेत काम करणारी, की त्या संघटनेच्या नेत्याच्या चित्राकडे बघत बघत त्यांनी श्वास टाकलेला आहे. बंगलोर मधली घटना, मी नाव आपल्याला सांगेल नंतर. ही घटना घडलेली आहे. संघटनेत काम करताना, देशासाठी काम करताना, मग देवासाठी का होणार नाही? देशासाठी जर जमतं तर देवासाठी का जमणार नाही? उभे प्रयत्न तरी करू. हे अशक्य नाही आहे, कठीण आहे, कठीण आहे, अशक्य नाही. तर ह्या विषयाचा फार वाढवत नाही. तर मुद्दा असा की तरफड टाकता आलं पाहिजे आणि काय घेता आलं पाहिजे. तर कोकणाची प्रतिमा सांगायची तर फणस समोर ठेवला, अख्खा खायचा नसतो, फणसातले गरे खायचे असतात, फणस टाकायचा असतो. तर सगळीकडे आपण श्रीफळ देतो, नारळ, त्यातलं पाणी प्यायचं असतं, वरच्या कवचाला किंमत नाहीये. म्हणजे काय टाकायचं तेही कळलं पाहिजे आणि काय घ्यायचं तेही कळलं पाहिजे. आणि हे जर झालं ना, ते छान वाक्य आहे, मग तुम्ही देहाची पूजा करणार नाही, तुम्ही आत्म्याची आरती करा. पटते का बघा? ज्याचं एकदा हे मनात पक्क असतं ना, तो देहाची पूजा करत नाही. चारवा आता सांगितला, ऋणम कृत्वा घृतम पिबेल भस्मीभूतस्य देहस्य पुनरागम्यम कुतः. देहात्म, देह हाच आत्मा हे नाही. आम्हाला देहाची नाही पूजा करायची, आम्हाला आत्म्याची, अनंताची आरती गायची आहे. कारण आत्मा हा भारतीय संस्कृतीचा ठेवा आहे. वासांशी जीर्णानी पुनर्जन्म योग भ्रष्टोभी जायते, सगळं त्याच्यातून येत. आम्ही तत्व तत्त्वमसी, तत्वम असी म्हणतो. आम्ही अहम ब्रह्मास्मी म्हणतो. 1-2 मिनिट सगळं. तर आपण तत्वमसी म्हणतो, अहम ब्रह्मास्मी म्हणतो. हे जर ध्यानामध्ये आपण घेतलं तर आपलं उद्दिष्ट काय आहे, आपण कशासाठी जगतो आहोत, आपल्या जीवनाचा ध्रुवतारा काय आहे. आमची पायवाट असू दे तर राजमार्ग असू दे, पावले टाकली म्हणजे झालं, प्रवास चालू आहे म्हणजे झालं, पण तो प्रवास कशासाठी, गंतव्य कुठलं, आपलं अंतिम काय आहे. तर आता म्हटल्याप्रमाणे देहाची पूजा नाही, आत्म्याची आरती हे पाहिजे. आणखी एक विधान बघा, पहिल्या श्लोकाकडे येऊया. अहो शेवटी प्रत्येकाला कळतं ना की देह क्षेत्र हे यंत्र आहे. त्या यंत्राचा अभिमान किती वेळ बाळगायचा. आपण नेहमीच्या जगामध्ये यंत्र वापरतो. आज तर आपण किती सुविधा केली आहे, मोबाईल प्रत्येकापाशी आहे. आपण ते यंत्राचा अभिमान किती बाळगायचा. यंत्र सर्वोच्च आहे का मंत्र सर्वोच्च आहे? यंत्र सर्वोच्च आहे तर यंत्र धारण करणारा सर्वोच्च आहे. सुखसोयी महत्वाच्या आहेत का माणुसकी महत्वाची आहे?
त्याला ठरवलं पाहिजे ना. म्हणून देह हे साधन आहे, परमात्मा हे साध्य आहे. आम्हाला साध्याकडे जायचंय, आम्हाला साधनात अडकून पडायचं नाहीये. आम्हाला यंत्राभिमान नको, आणि यंत्राभिमान नको, देहाभिमान नको, पण आत्माभिमान पाहिजे. हे आपल्या पौर्वात्य भाषेत आणि पाश्चिमात्य भाषेमध्ये विवेक पाहिजे. विवेक हा रामदासांचा शब्द आहे, पण मी तिकडचा विवेक वापरतोय. विवेक पाहिजे ही भूमिका सगळ्यांची आहे. एक घडलेली सत्यकथा डोळ्यासमोर आणून पहिल्या श्लोकाकडे येऊया. जसे आपल्याकडे मोठमोठे तत्वज्ञ झाले, तसे पाश्चिमात्य जगात जुन्या काळात ग्रीक संस्कृतीमध्ये मोठे तत्वज्ञ झाले. अरिस्टॉटल आहे, प्लेटो आहे, सॉक्रेटिस आहे, मोठी माणसं आहे. अशातला सॉक्रेटिस जो तो सतत म्हणायचा की मी प्रेम करतो विवेकावर. त्या शब्दात सद सद विवेक, माझ्या अंतर्यामीचा कौल. तुकोबांच्या भाषेत मन केले ग्वाही, सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. आपण आत्मा म्हणतो, ते काय म्हणतात विवेक बुद्धी. हा शब्द मात्र तिकडचा, रामदासांचा नव्हे. घेतला तर बिघडत नाही, पण मला तिकडचं सांगायचंय. आता घडलं असं, या सॉक्रेटिसनं काही तत्वज्ञानाचे विचार मांडायला सुरुवात केली. विवेक बुद्धी सर्वश्रेष्ठ आहे म्हणायला लागला, तेव्हा तिथले जे धर्मपीठाचे प्रमुख होते त्यांना आवडलं नाही, आणि त्यांनी शिक्षा दिली. काय शिक्षा दिली? उद्या सकाळी तुम्ही विषाचा पेला तुमचा तुम्हीच घेतला पाहिजे. तर का असा होता की सॉक्रेटिस विरोधही करू शकत नव्हता. उद्या सकाळी त्याला विषाचा पेला घ्यायचा आहे. आदल्या दिवशी रात्री तो आपल्या सगळ्या शिष्यांना जमवतो आणि काही तत्वज्ञान सांगतो, जे इंग्रजी वाङ्मयामधलं पाश्चिमात्य वाङ्मयामधलं फार मोठं सुंदर आहे, जशा ते वेदातली सूक्त आहेत. आणि त्यात ते शब्द बघा. तो म्हणतो उद्या, सगळे शब्द ऐकण्यासारखे आहेत. तो म्हणतो उद्या मी विषाचा पेला घेईल आणि हा माझा देह जाईल, पण माझा आत्मा जाणार नाही. आता आत्मा शब्द तिकडे नाही आहे, तिकडे शब्द विवेक आहे. आपण सत्सत विवेक बुद्धी काय, अंतरात्म्याचा कौल काय, आणि आमचा आत्मा काय, एकच आहे शेवटी. त्याच्या भाषेमध्ये म्हणूया की तो म्हणतो माझा विवेक जाणार नाही. तो शब्द त्याचे असे आहे, उद्या माझा देह जाईल पण माझा आत्मा अमर आहे. मला शब्द बघा, मला कोणी मारू शकणार नाही, मला कोणी पुरू शकणार नाही, मी सगळ्यांच्या वतीमध्ये पुरून उरणार आहे. तर कुठे लक्षात घ्या, आपणही म्हणतो मी पुरून उरणार आहे, पण पाश्चिमात्य जगामध्ये पुरून उरण्याला वेगळा अर्थ आहे. तिथं पुरण्याचीच पद्धत आहे, कारण दफन विधीच आहे. आपल्याकडे आधुनिक संस्कार आहे. जेव्हा तो म्हणतो मी पुरून उरणार नाही, पुरून म्हणजे मला कोणी पुरू शकणार नाही, मी पुरून उरणार आहे, तेव्हा त्या लौकिक अर्थ पण आहे आणि अलौकिक अर्थ पण आहे की मी जाईन पण माझा विचार जाणार. आणि किती खरं आहे, डॉक्टर आंबेडकर असतील तर स्वातंत्र्य सावरकर असतील, सहजपणे माणसं म्हणू शकतात अरे मी माझ्या ग्रंथात काय जे लिहून ठेवलंय की या देशाला 150 वर्ष पुरणार आहे. स्वामी विवेकानंद असंच म्हणत, काय ताकद आहे मला सांगत, ते खरं आहे. हो सगळं खरंच ते 150 वर्ष पुरणारे विचार आहे. सॉक्रेटिसचा विचार तसाच आहे, गीतेचा विचार तसाच आहे. आणि म्हणून मग आत्मा आणि अनात्मा, विनोबांच्या भाषेमध्ये क्षेत्र क्षेत्रज्ञ, हे सगळं नीट समजून घेण्याची गरज आहे. का अध्याय महत्वाचा त्याचं विवेचन आपण केलं. पुढे जाऊया. आता महत्वाच्या श्लोकांचा आधार घेत आपण जातो. पहिले 8-10 श्लोक सगळेच महत्वाचे आहेत, पुढे मात्र मी गाळागाळ करणार आहे. पण पहिले महत्वाचे कसे बघा, क्रमानं लक्षात येतं. श्री भगवान वाच, आणि भगवंतांनी काय सांगितलं, इदम शरीरम कौंतेय क्षेत्र मित्य विधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहु क्षेत्रज्ञ इति तद्विदः. तद्विदः या क्षेत्रातली ज्ञानी मंडळी त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. मराठीत बघा, अर्जुना या शरीराला क्षेत्र असे म्हटले जाते आणि या क्षेत्राला जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. आणि भगवंत स्वतःकडे घेत नाहीये, घेऊनही उपयोगी नाही, तर 5000 वर्षाची परंपरा आहे ना. म्हणून भगवंत सांगतात मी तुला सांगतोय गोमुखातून तीर्थ आहे, पण बाबा मागं गो माता उभी आहे आणि ती परंपरा सांगते. स्पष्ट म्हटले बघा, यम यहा एतद वेत्ती, यहा एतद वेत्ती, जो कोणी याला जाणतो म्हणजे क्षेत्रज्ञ, तम क्षेत्रज्ञ, त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. इति तद्विदः प्राहु, तद्विदा म्हणजे त्या क्षेत्राचे जाणतात, प्राहु म्हणतात. खरंय, क्षेत्र हा देह आहे आणि देहात राहणारा जो परमेश्वर आहे, अंतरात्मा आहे, तो क्षेत्रज्ञ आहे. तो जाणणं हेच महत्वाचं आहे, म्हणून भगवंत म्हणतायत असं सांगतात. पण इथे लक्षात घेऊया,
सगळं सोडून क्षेत्र शब्दच का वापरला? गीताची उपमान दृष्टांत देण्यामध्ये मोठे पटाईत आहे. मग स्थितप्रज्ञाची लक्षणं बघितली तर कासव येतं त्या ठिकाणी. कासव इतकं सुंदर उदाहरण नाही स्थितप्रज्ञ दृष्टीनं, आवश्यक तेव्हा जरी इंद्रिय आखडून घेणार कासव. तसं इथं क्षेत्र शब्द का घेतला? अगदी साधं कारण आहे, पण आपल्या चिंतनातून बाजूला जातो लक्षातून घेतो. यासाठी घेतला की क्षेत्र म्हणजे मराठीमध्ये शेत, आणि शेतात काय असतं? नेहमीच्या शेतामध्ये पिकं डोलतात, नेहमीच्या शेतामध्ये फलोत्पादन होतं. फळ नाही, पीक नाही आणि क्षेत्र आहे, त्याला अर्थच नाही. तसं देह हे क्षेत्र आहे, त्या क्षेत्राचा धर्म सुद्धा काय आहे? तो पीक निर्माण करणं. फक्त त्या पिकाला तत्वज्ञाच्या भाषेमध्ये कर्म निष्पत्ती असं म्हणतात. ज्याप्रमाणे शेत त्याप्रमाणे आपला देह सुद्धा एका अर्थानं कार्यक्षेत्र म्हणून काम करतो, हे लक्षात घ्या. आता शब्द पटेल, हे माझं कार्यक्षेत्र आहे, ते क्षेत्रच वापरतो की. मग मी जेव्हा पहिला श्वास घेतला आणि शेवटचा घेणार आहे, हे माझं अख्खं जीवन जे आहे ते माझं कार्यक्षेत्र आहे. मग कार्यक्षेत्राला क्षेत्र म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? बरोबर आहे. आणि दुसरीकडे कार्यक्षेत्रातूनही फळाचं निर्माण होतं, कारण आपल्याकडे कर्म विपाक सिद्धांत आहे. तू जे कर्म करशील त्याचं फळ भोगावंच लागेल, अटळ आहे. आणि हे जर अटळ असेल तर तिथं फलोत्पादन आहे, इथेही फलोत्पादन आहे. फक्त क्षेत्रज्ञ तो की खरा शेतकरी शेतामध्ये किती पीक डोललं तर मी केलं म्हणत नाही, भगवंतानं केलं म्हणतो. तसं क्षेत्रज्ञानं सुद्धा या क्षेत्रावर किती प्रेम केलं ते मस्तक आचरण, हा देह म्हणजे मी नाही, देह जे करतोय ते करवणारा मी आहे, हे भान ठेवलं पाहिजे. तर तो क्षेत्रज्ञ होणार. क्षेत्रामध्ये राहून क्षेत्रज्ञ होणं ही फार मोठी कसोटी आहे. शेतामध्ये राहून धरणी मातेची सेवा करणे. खरं तर शेतकरी आपल्या पोराबाळांसाठी पिकवत असतो, पण नाही, मी काय आईची सेवा करतो, ही जर भूमिका असेल, नाही भगवंत मला देतो, त्याच भूमिकेतून क्षेत्रज्ञाचा विचार केला तर पहिला श्लोक काढला. तन्विदः, ते जे जाणकार आहेत ते इति प्राहु असं ते सांगतात. पण काय सांगतात बरं? क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत, क्षेत्र क्षेत्रज्ञयोः ज्ञानम यत् ज्ञानम मतम मम. मतम मम, माझं मत मी तुला सांगतो. अरे बाबा, खरं ज्ञान कोणतं? थोड्या वेळाने तुम्ही बघाल की खरं ज्ञान म्हणजे सद्गुण संपदा, अशी जगा वेगळी व्याख्या गीतेने केली. जगा वेगळी का म्हणतो थोड्या वेळाने सांगतो. अरे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान नाहीच म्हणत, ज्ञान म्हणजे सद्गुण संपदा बघूया. पण आता इथं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान म्हणतात. आणि आत्मज्ञान म्हणताना काय म्हटलंय? अरे याला क्षेत्र म्हणतात, याला क्षेत्रज्ञ म्हणतात, हे ज्याला कळतं. हे भारत अर्जुना, सर्व क्षेत्रामध्ये मीच तो क्षेत्रज्ञ आहे. म्हणजे कसं, देह वेगवेगळे दिसतात पण त्या देहांना चालवणारा सूत्रधार एक आहे. किंबहुना सगळ्या देहामध्ये भासमान होणारा नव्हे आत असणारा तो परमात्मा आहे. हे जेव्हा कळतं तेव्हा तुम्ही क्षेत्रज्ञ होणार. म्हणून म्हटलंय बघा, ही देह वेगवेगळे दिसत आहेत. कशाला? जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत ना. आणि हे जर एकदा आपल्याला कळलं तर सगळी क्षेत्र किती का असेना, त्यातला क्षेत्रज्ञ एकमेव आहे याचं ज्ञान जे होतं हे तर्कशुद्ध आहे बघा. आधी क्षेत्राचं ज्ञान, मग क्षेत्रज्ञाचं ज्ञान, याला ज्ञान म्हणायचं म्हणजे आत्मज्ञान. तर क्षेत्रज्ञाचं ज्ञान हे अंतिम ज्ञान आहे. हे ज्याला कळतं तो मोठा. किंवा असं म्हणूया, क्षेत्राचं ज्ञान झालं. क्षेत्र म्हणजे काय? थोड्या वेळ येणार 31 तत्व त्याच्यात आहे. तर ती तत्वज्ञानाची प्राथमिक पातळी झाली. तत्वज्ञानाची प्राथमिक पातळी झाली. क्षेत्र कळलं, पण क्षेत्रज्ञ कळलं तर तत्वज्ञानाची वरची पातळी झाली. आणि दोन्ही पातळ्या पाहिजेत. म्हणून अध्यायाचं नाव क्षेत्रज्ञ योग. त्यात नुसतं क्षेत्रज्ञ योग म्हटलं असतं का नुसता क्षेत्रयोग म्हटलं असतं? क्षेत्रज्ञ योग म्हणायचं कारण वाव प्राथमिक पातळी पण पाहिजे आणि वरची पातळी पण पाहिजे. त्यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. तर या क्षेत्राचं काय असतं? किती तर्कशुद्ध गीता आहे बघा. म्हणून मी जीवन गीता म्हणतो. तिथं षडयोग सांगितलं, म्हणजे 6 प्रकार सांगितलेत. आणि नंतर तुम्ही चिंतन करा, त्याशिवाय 7वा जर तुम्हाला मिळाला तर आपण एकमेकाला सांगूया. शक्यता फार कमी आहे. ते जे क्षेत्र म्हणजे शेत आहे, तो जो देह आहे, ते जे जग आहे, ती लोक आहे,
याच्या बाहेर काहीच नाही. काय काय पाहिजे बरं? ते क्षेत्र म्हणजे काय, ते कोणत्या प्रकारचे, त्याचे विकार कोणते, त्यात कशापासून काय होते. हे आयुर्वेद म्हणतात कफ पित्त वात याचा तोल बिघडला की आजारी पडतो, ते आहे. गीता सगळ्यांना पोटात घेणारी आहे, गणपती सारखी आहे. आणि म्हणून ते समजून घ्यायचं चिंतन या अर्थानं की कशापासून काय होते देहात. आणि खरंच आहे, थोड्या वेळाने काय होणार आहे मला माहितीच नाहीये, पण ते देहातच होतं. मेडिकल सायन्स कारण सांगतं, सांगणारच जे कशापासून काय होते. तसेच क्षेत्रज्ञ कोण आणि त्याचा प्रभाव काय, याला षडयोग म्हणतो. म्हणजे विचार करा आणि 7वा योग सापडतो का बघा. देहाच्या बाबतीत लौकिक सृष्टीबाबत याच्या पलीकडे काही आहे का. पुढे जाताना लक्षात येतं भगवंत मगाशी तद विदहा का म्हणाले. खरं तर हा योगेश्वर, महायोगेश्वर सांदीपनीकडे शिकायला गेले, अगदी गरज होती गुरुकडे म्हणून, नाही तर त्याला कुणी शिकवायचं. कुठल्या आश्रमात तो जाणार, कुठल्या आश्रमात जाणार. असा कृष्ण मुद्दाम तुमच्या लक्षात आणून देतोय की मी जे बोलतो ना ते सगळं वेदात आहे आणि उपनिषदात आहे. किती तर्कशुद्ध आहे. उपनिषदात आहे आम्हाला माहितीच आहे, कारण गीतेला आम्ही उपनिषद मानतो ना. सर्व उपनिषदो गावो दोटा गोपाल नंदना. अरे पण उपनिषद ही वेदांत आहे, वेदाच्या शेवटी आहे. तो वेदांचा निष्कर्ष आहे. मुळात वेद ही श्रुती माऊली आहे ना. आणि नीट विचार केला तर मग राणा दांडेकरांसारखी व्यक्ती असेल, नीट विचार केला तर त्या वेदामध्ये वरुणाची भक्ती पण आहे. आणि त्याच वेदामध्ये उपनिषदाने ज्याची आत्म अनात्म चर्चा केली ती मूळ वेदामध्ये आहे. मूळ वेद ग्रंथ जे आहेत अथर्ववेद बाजूला ठेवा, तो 9 पहिले 3, त्याच्यामध्ये यज्ञ मार्ग फक्त नाहीये. मी उल्लेख करतो अस्य वामीय सूक्त म्हणून आहे, शब्द लक्षात घ्या. अस्य वामीय सूक्त, ऋग्वेद 1:16 याच्या चक्क तत्वज्ञानाची चर्चा आहे. ऋग्वेदात आहे की उपनिषदात येणारच ना, ईश कठ केन येणारच दशोपनिषदे, पण इथं वेदात आहे. आणि मग इथेही पहिल्या चरणामध्ये वेदाचा उल्लेख आहे, वैदिक छंदाचा उल्लेख आहे, सूक्ताचा उल्लेख आहे, आणि मग पुढे उपनिषदातल्या सूत्राचा उल्लेख आहे. जरा चिंतन करताना लक्षात घेऊया, सूक्त हे गुणगुणण्यासारखं असतं आणि सूत्र हे गद्य वाक्य असतं. उपनिषदात गाता येत नाहीत. ऋग्वेदातली सूक्त आजही संगीतकाराला संगीतबद्ध करता येतात. सूक्त हा मंत्र आहे, त्यात गेयता आहे, त्यात लयबद्धता आहे. हे जर ध्यानामध्ये घेतलं तर किती छान म्हटलंय बघा. ऋषीभीर बहुधा गीतम छंदोभीर विविधै पृथक् ब्रह्मसूत्र पदैश्चैव हेतुमद्भिर विनिश्चितैहि. 2 शब्दाकडे लक्ष द्या, छंद आणि सूत्र. त्यामध्ये ब्रह्मसूत्र शब्द आहे हा, पण वरचा छंद म्हणजे सूक्त आहे. वैदिक छंद हे सूक्तच आहेत. पुरुष सूक्त शब्द परिचित आहे. सूक्त, सूक्त म्हणजे स्फुरलेले, भावगीतासारखे. भावगीत स्फुरावं लागतं, गदिमा आणि बहिणाबेनं स्फुरत. आणि उपनिषदातलं वाक्य विचार करून मांडायचं असतं. विनोबांसारखं रामराज्यातलं ग घालवा की रामराज्य निर्माण होतं, मागं गोष्ट सांगितली आपल्याला. हे विचार करून गद्यात बोलावं लागतं. ते कमीत कमी असतं, त्यात विचार जास्त असतो, भावना कमी असते. आणि सूक्तामध्ये भावना जास्त असते, विचार थोडा कमी म्हणूया नको, पण पाठोपाठ येतो. मुद्दा इथं दोन्ही आहे. मग ते वैदिक छंदामधला, वैदिक वाणीमधला ऋषीभी बहुधा गीत, हेच आपल्याला सांगितले ना की ब्रह्म एकच आहे, पण विप्रहा बहुधा वदंती. पण जे विप्र म्हणजे ज्ञानी असतात ते एकाच ब्रह्मतत्वाला अनेक नावं ठेवतात चांगल्या अर्थानं. तर हे जर आपण लक्षामध्ये घेतलं तर ऋषीभी बहुधा विविधी गीतम याचा अर्थ कळतो. पण पुढे महत्वाचं आहे ब्रह्मसूत्र पदैश्चैव. अति ब्रह्मसूत्र कुठले? एक स्पष्ट आहे की उपनिषदानंतर गीता आहे. गीता उपनिषदानंतर आहे. उपनिषद म्हणजे कुठली? आधीचे 10 उपनिषद. आणि उपनिषद आणि गीता यांचा जो सांधा आहे त्याला आपण ब्रह्मसूत्र म्हणतो. म्हणजे कसं आहे सांगू, सगळी जी उपनिषद आहेत त्या उपनिषदांची मीमांसा केली, त्याचा विचार केला आणि त्याचं तात्पर्य म्हणून. आता कधी कधी विरोध असतो ना, तो विरोध करावा लागतो आणि आपली परंपरा आहे विरोध करण्याची. आपल्याला बहुमताविषयी एकमत आवडतं. तर अशा प्रकारचं अविरोध करण्याचं काम ज्याच्यात झालं त्याला ब्रह्मसूत्र म्हणतात. म्हणजे उपनिषदाचा गाभा ब्रह्मसूत्र आणि उपनिषद ब्रह्मसूत्राचा गाभा गीते.
यालाच वेदांताची प्रस्थानत्रयी म्हणतात. वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी मागे विषय बोललोय, वेगळी ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकोबांचा गाथा नव्हे, सगळ्या संतांची गाथा. आणि इथं उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि आता आमच्याबरोबर गीता. आता ही ब्रह्मसूत्र गीतेत उल्लेख आलाय. गीता व्यास म्हणजे महाभारतातली आहे. महाभारत व्यासाने रचलंय. व्यासांच्या पाठोपाठ कदाचित ते पुढच्या त्यांच्या 2 शिष्यांनी रचलंय. हा ब्रह्मसूत्र व्यासांचाच उल्लेख का? माझं म्हटल्याप्रमाणे व्यास ही व्यक्ती असेल तर व्यास हे घराणं असेल. जसं आज आपण शंकराचार्यांच्या पीठावर आसनस्थ झाल्या प्रत्येकाला शंकराचार्यच म्हणतो, त्यांना आद्य म्हणतो, पण पुढे काही लावत नाही आपण शंकराचार्य. तसंही असेल तर वेदाचं काय झालंय माहिती नाहीये. पण आपण ही ब्रह्मसूत्र व्यासांची म्हणजे बादरायण व्यासांची मानूया, कारण व्यास ही पुन्हा 2-3 आहे. बादरायण व्यासांची मानूया आणि पुढे जाऊया. आपला मुद्दा इतकाच आहे की तद्विजा कोण, जाणकार कोण, तो उपनिषदकार, ब्रह्मसूत्रकार, वेद निर्माण करणारे ऋषी मुनी, या सगळ्यांनी काय सांगितलं म्हणून पुढचे 2 श्लोक महत्वाचे. आता विचार करा, पुढचे 2 श्लोक म्हणजे तुमचं माझं जे शरीर आहे, हे शरीर कोणकोणत्या घटकांनी बनलंय याची इतकी चांगली व्याख्या, इतकं चांगलं वर्गीकरण दुरापास्त आहे असं मी म्हणून शकतो. गीतेत हा विषय तसं म्हटलं तर 3ऱ्यांदा येतोय. पहिल्यांदा कुठं आला बरं तर आपल्याला माहिती आहे, पहिल्यांदा आला 7व्या श्लोकामध्ये, 7व्या अध्यायामध्ये 4था श्लोक. श्लोक असा आहे, भिन्ना प्रकृती अष्टधा. ही जी प्रकृती आहे ना, हे प्रकृतीच आहे. प्रकृती म्हणजे देह, हे लक्षात घ्या. प्रकृती म्हणजे देह आणि पुरुष म्हणजे देहाचा अंतरात्मा आणि पुरुषोत्तम म्हणजे परमात्मा. ही सरळ साखळी आहे. तो परमात्मा, पुरुषोत्तम. माझ्यात जो काही चैतन्य आहे ते पुरुष आणि माझा देह म्हणजे प्रकृती. इतकं सोपं आहे. ते खूप बोलता येतं पण एवढं लक्षात घ्या. मुद्दा असा की ती प्रकृती कशी आहे बरं, तर 7व्या अध्यायामध्ये आम्हाला गीतेनं सांगितलं, भिन्ना प्रकृती अष्टधा. 8 कोणकोणते? डोळे झाकून पंचमहाभूत. त्यात कुणाचंच भांडण नाही. माती अससी मातीसी मिळसी, आत्म्याला हा बंध नसे. वादच नाही ना. मग पंचमहाभूत नक्की. आणि कोण कोण बरं? तिथे 3 सांगितले. मन सांगितले, बुद्धी सांगितली आणि अहंकार सांगितले. नंतर मी दुसऱ्या अध्यायावर बोललो होतो, माडीवर आपले ते झाले होते, त्यावेळी मी श्लोकातून तुम्हाला दाखवून गेलं नव्हतं, परंतु सगळी गीता दुसऱ्या अध्यायाला सांख्य योग का म्हणते, तर ती प्रकृतीची 21 तत्व स्वीकारते असं मी आकड्यानं सांगितलं होतं. पुन्हा सांगायचं तर 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, 5 विषय, 5 तन्मात्रा. आता याचा थोडासा वाद आहे, तन्मात्रेचे दुसरे काही लोक घेतात, पण 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 विषय, 5 तन्मात्रा आणि 1 हे 20 झाले अहंकार किंवा मन. इथे पुन्हा वाद आहे, म्हणजे 21. म्हणजे सांख्य तत्वज्ञान सोपं नाहीये. 10-12 दिवस त्यावर बोलायला लागेल अशा अवस्था आहे. पुण्यामध्ये बोलणारी माणसं आहेत सांख्य तत्वज्ञानावर 20-21 दिवस बोलणारी माणसं मला माहिती आहे. तर ते जे सांख्य तत्वज्ञान आहे त्याचा गाभा आता सांगितल्याप्रमाणे 21 तत्व आहे. आता याच्या गीतेने भर घातली 22वी, त्याला म्हणतात चैतन्य, जे नाही सांख्यांच्या. सांख्य म्हणतात 2 + 2 = 4 होतं, गणितानं होतं. माणूस जन्मास येतो निसर्गतः येतो, मरतो का निसर्गतः, एक अर्थात बरोबर. पण आम्ही म्हणतो जन्मास येतो म्हणजे कुठे जन्मास घालतो आणि मरतो म्हणजे तो निघून जातो म्हणून वासांची जलनाने येतात. हा फरक आहे. म्हणून एका शब्दात गीतेला सेश्वर सांख्य म्हणतात. गीता सांख्यच आहे, तिला मोठं तत्वज्ञान आहे, पण सेश्वर ईश्वरासह सांख्य ते मी तर दाखवून देणार. आणि मग किती वर्गवारी प्रामाणिक आहे बघा. मराठीतच वाचतो म्हणजे ते श्लोक आता नको वाचायला. पंचमहाभूते, अहंकार, बुद्धी, शब्द थांबा, अव्यक्त प्रकृती. तिथे शब्द येणार आहे अव्यक्त प्रकृती. आता अव्यक्त प्रकृती म्हणजे गीतेच्या भाषेत योग माया. असं म्हटलं मी तुम्हाला, दुसरा शब्द नको, योग माया. रामदास म्हणतात मूळ माया वगैरे शब्द आहेत, पण आपण योग माया म्हणूया. आणि सांख्यांच्या भाषेमध्ये प्रकृती म्हणजे त्याचे महत म्हणतात. हा शब्द सांख्यांचा खास लाडका आहे, महत. तर महत म्हणजे प्रकृती. तर ती प्रकृती इथं आहे, फक्त अव्यक्त आहे. शोधायची ना, वर्गवारी करायची ना, अणूचा स्फोट करायचा ना, अणूचं विभाजन करायचं ना, रेणूकडे जायचं ना, मग ते केलं पाहिजे. पंचमहाभूत, अहंकार, बुद्धी, अव्यक्त प्रकृती
11 इंद्रिय, 5 इंद्रियांचे 5 विषय. आणि आता पुढचं वाचून दाखवतो. पुन्हा एक आव्हान आहे की याच्या बाहेर माणसापाशी काही वेगळा मुद्दा असतो का बघा. इच्छा, द्वेष, सुख आणि दुःख. खरंच नंतर तुम्ही विचार करा आणि 5 मिळालं तर मला सांगा, याच्या बाहेर माणूस कुठं असतो का. हा, परमेश्वर असेल, पण माणूस. इच्छा पुरी झाली नाही की द्वेष, मिळालं तर सुख, नाहीतर दुःख. तर इच्छा, द्वेष, सुख आणि दुःख हे सांगितलंय भगवंतानं. माणूस म्हटलं की आलं, देह म्हटला की आला. तुका झाला पांडुरंग असेल तर भाग वेगळा, पण देह आला की अडचण आलीच. पण पुन्हा आणखी काय म्हटलंय, देहातील इंद्रियांची जुळणी. मला गीतेचं कौतुक यासाठी वाटतं की ज्यांचं घेतात त्यांचा शब्द सोडत नाही. हे सगळे सांख्यवाले आहेत ना, ते 3 शब्द वापरतात. समुदाय, संघात किंवा समवाय शक्ती. साध्या मराठीमध्ये जुळणी. आपल्या घरामध्ये टीव्ही असतो, तो टीव्ही जुळवावा लागतो आणि ते काम महत्वाचं असतं. नाही तर मूळच्या त्या पाठची किंमत फार कमी असते. तर ती जी जुळणी आहे, तो जो संघात आहे, तो समवाय आहे, हा सांख्यांचा शब्द आहे. गीतेने तो तसा घेतला, फक्त लगेच त्याच्यावर आपली मुद्रा उमटवली आणि पुढे शब्द आला चेतना. पण हा गोंधळात टाकणार आहे. चेतना शब्दाचा गीतेचा अर्थ सचेनत्व असा आहे. साध्या भाषेत सांगतो, चेतना म्हटलंय पण ते चैतन्य आहे. आता काय फरक आहे बरं. तर चैतन्य हे ब्रह्माचं रूप असतं, ब्रह्मतत्वाचं रूप असतं. म्हणून गोंधळ महाराजांना आपण ब्रह्म चैतन्य मूर्ती म्हणतो. काय चैतन्य म्हणतो त्यांना आपण. ते सही सुद्धा ब्रह्मचैतन्य करायचं. ब्रह्मचैतन्य रामदासी अशी कुठली सही असायची. त्याने तो चैतन्य शब्द प्रिय आहे. तर नीट लक्षात घ्या, अगदी कमीत कमी शब्दात, चैतन्य म्हणजे आत्मा आणि चेतना म्हणजे त्या आत्म्याचं देहामध्ये पडलेलं प्रतिबिंब. बिंब नव्हे, बिंब म्हणजे चैतन्य, प्रतिबिंब म्हणजे चेतना. देहाची हालचाल म्हणजे चेतना. प्राण ही त्याची खून आहे. निष्प्राण झाला की चेतना संपली. अरे पण चेतना नाही संपत, चैतन्य संपत. गीता किती काटेकोरपणे बोलते बघा. तिथं चेतना शब्दाचा नुसता शब्दार्थ घ्यायचा नाही, सचेनत्व म्हणायचं. म्हणजे नेमकं कळलं, चेतनत्व नाही म्हणायचं, सचेनत्व म्हणायचं. सूत्रधार कोणती पाहिजे आम्हाला त्या शब्दाने सांगा. नुसती सांख्य, नुसती प्रकृती आम्हाला नाही मान्य. प्रकृतीचे वर पुरुष, पुरुषाचे वर पुरुषोत्तम, ही गीतेची शिडी आहे. आणि हे लक्षामध्ये घेतलं की सचेनत्व आपल्याला कळतं. पुढे बघा, इत्यादी घटक त्यांचे विकार, सविकारम मुदाहृतम. किती भगवंतांनी सांगायचं. तर विकार किती असतात, काय पाहिजे तेवढे. गणितामध्ये कॉम्बिनेशन वगैरे आपण म्हणतो की नाही, पाहिजे तितके होतात. तसे विकार 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 आपण म्हणतो ना, किती होता तो होतातच. व्यक्ती तितक्या प्रकृती. किंवा या अंगठ्याच्या शिरा 10 लाखात जुळतात. 10 लाखात. म्हणून पोलिसांचं काम सोपं झालंय. तर हे जर आपण लक्षामध्ये घेतलं तर अंगठ्याचा ठसा असो, व्यक्ती तितक्या प्रकृती असो, विकारांचा खेळ असो, हे निर्माण करणारं ब्रह्मचैतन्य काय आहे. तो केवढा जादूगार आहे, केवढा कलाकार आहे, केवढा सूत्रधार आहे. त्याला महेश्वरा म्हटले. का महेश्वरा म्हटले थोड्या वेळाने. तर हे जर लक्षामध्ये घेतलं तर सगळं आपल्याला समजतं. आता पुढे अत्यंत महत्वाचा मुद्दा येणार आहे आणि तो म्हणजे इतका वेळ मी ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान म्हणत आलो. अरे पण आत्मज्ञान म्हटलं तर कुणाला काय कळणार आहे. ते कळण्यासाठी भगवंत आपल्या लक्षामध्ये आणून देत आहेत. बाबा सोपं जर तुला सांगतो की आत्मज्ञान आणि ज्ञान नको लक्षामध्ये घेऊ. आता लक्षामध्ये घे की ज्ञान म्हणजे सद्गुण संपदा. हा थांबून विचार करण्याचा मुद्दा आहे. खरंच ज्ञान म्हणजे सद्गुण संपदा होय. याचं कारण ज्ञान म्हणजे काय बरं, आत्मज्ञान. आणि आत्मज्ञान म्हणजे काय बरं, तर वाक्य वाचून दाखवतो. आत्मा आणि देहातील बुद्धी यांच्यामध्ये विकारांच्या मलिनतेचा पडदा असतो. म्हणजे आत अंतरात्मा नाहीये का, तुझं आहे तुझं पाशी, कळते का. हा जो विकाराचा मलिनतेचा पडदा आहे, पुढचं वाक्य बघा, तो चित्त शुद्धीनेच दूर होतो आणि ती चित्त शुद्धी सद्गुणानेच होते. वारकरी संप्रदाय म्हणतो ती भक्तीनं होते. हे वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे की चित्त शुद्धीला सद्गुण हवेतच. अरे पण सद्गुणानंतरही भक्ती हवी.
तो पंचम पुरुषार्थ आहे, तो भाग वेगळा. पण इथं ते ठामपणे सांगितलं की तो विकाराच्या मलिनतेचा पडदा दूर करण्यासाठी चित्तशुद्धी पाहिजे, आणि चित्तशुद्धीसाठी तुला सद्गुण संपदा पाहिजे. सद्गुण संपदा किती पाहिजे तर 13व्या अध्यायामध्ये झालेला विषय भगवंत एक अध्याय खर्च करून 16व्या अध्यायामध्ये सांगतात. तर शब्द वापरतात दैवासुर संपरिभाग. काय आहे जरा बघा. अगोदर तिथं असुर जास्त आहेत ते का आणि दैव कमी का ते नंतर सांगतो, कारण गीतेची मोठी गंमत आहे. ते आता बोलत म्हणजे गौप्य स्फोट करत नाही, त्याच वेळा बोलतो. तर ते शंका येते आपल्याला की काय चाललंय नाटक म्हणून उगी त्यावेळेला. तर मुद्दा असा की असुर संपत आणि दैवी संपत, सद्गुण आणि दुर्गुण ह्याची चर्चा इतकी कशाला, इतकी संख्या आहे. बघ तेच पुन्हा पुन्हा सांगितले ना पूर्वी, ज्ञानी भक्त म्हणजे काय, स्थितप्रज्ञ म्हणजे काय वगैरे. पण एक नक्की की आत्मज्ञानाचं साधन ज्ञान आहे, आणि ज्ञानाचं साधन सद्गुण आहे, आणि त्या सद्गुणाचं संगोपन जे ज्ञानी होण्याचा प्रवास आहे. आणि हेच गौतम बुद्धांनी सांगितलं. केवढी आपली भारतीय परंपरा एक गौतम बुद्धांच्या जीवनात एक प्रसंग सांगतात की गौतम बुद्ध एकदा असे फिरत फिरत गेले, आणि एका ठिकाणी असा तो भिक्षेचा कटोरा पुढे केला. तेव्हा गौतम बुद्धांना ओळखलं नाही म्हणून असेल, तिथला एक शेतकरी म्हणायला लागला, अहो अशी भिक्षा काय मागताय, मी कसं शेत करतोय, तुम्ही पण शेत करा की. गौतम बुद्ध हसले, त्याला काही बोलले नाही. पण जे म्हणाले, बाबा काय सांगू तुला आता ऐकण्यासाठी, बाबा काय सांगू तुला, अरे तू एवढं मोठं शेत करतोयस ना, मी पण एक शेत करतोय, मी पण शेतकरी आहे. तेव्हा तो बापडा म्हणायला लागला, शेतकरी मग तुमचे बैल कुठे आहेत, अवजार कुठे आहेत, अमुक कुठे आहेत, अमुक कुठे आहेत. गौतम बुद्ध जे बोलले ते फार महत्वाचं आहे. गौतम बुद्ध म्हणाले, ही बघ 3.5 हात देहाची शेती त्या भगवंताने दिली आहे, त्यातलं हृदय हे खरं शेत आहे. त्या शेतामध्ये विवेकाचा नांगर मी जोडतो, त्या शेतामध्ये साऱ्या वासना आणि विकार रूपी रान गवत असतं, ते मी विवेकाच्या नांगरानं काढून टाकतो. आणि मी पीक काय घेतो म्हणशील तर प्रेम सत्य अहिंसा यांचं, आता शब्द महत्वाचा आहे शेतकऱ्यासाठी, प्रेम सत्य अहिंसा यांचं सोन्यासारखं पीक घेतो. त्यांनी माणसाला कळलं, प्रेम सत्य अहिंसा याचं सोन्यासारखं पीक घेतो, मीही शेतकरी आहे. त्या शेतकऱ्याला किती कळलं माहिती नाही, पण गौतम बुद्धांनी हातात शस्त्र न धरता अख्खा भारत आणि पुराण भारत जिंकला, त्यांनी कळलं असावं त्या शेतकऱ्याला. आणि कळणार तर आमच्या नसा नसात ते आत्मज्ञान आहे. कुठं सांगावं लागतं, राख उडवावी लागते निखाऱ्यावरची. नंतर गीता. मुद्दा असा की शेती, आणि त्या शेतीसाठी सद्गुण सांगितले. किती सद्गुण आहेत बरं? 7, 8, 9, 10 आणि 11 हे 5 श्लोक आहेत. किती महत्वाचे तुम्हाला वेगळ्या परिमाणात सांगतो. ज्ञानदेवानी 7 श्लोकावर 700 ओव्या लिहिले. काय सांगायला पाहिजे, त्या 13व्या अध्यायात ज्ञानेश्वरी काढून बघा, 1000च्या पुढे गेल्या तो ओव्या, 1000च्या एका अध्यायाला. ज्ञानेश्वरी 9000. किती महत्व असेल. तर 7 श्लोकावर 700 ओव्या जे ज्ञानेश्वरी लिहितात ते वाचण्यासारखे सुंदर आणि सगळे महत्वाचे. आणि सगळे महत्वाचे पुन्हा पुन्हा विनोबा मत्तीला किती जी 26 गुण आहेत ना, अभयम सत्व संस्कृती ज्ञान योग व्यवस्थिती. विनोबा म्हणतात अभय हा सेनापती आहे, आणि शेवटचा गुण हा पिछाडीचा सेनापती आहे. आघाडीचा सेनापती तो पिछाडी सेनापती. तसं इथं आहे. इथं मात्र सेनापती नाही आहे, इथं आहे प्रवेशद्वार, आणि इथं आहे कळस. आणि अध्यात्म मंदिर आहे. त्या अध्यात्म मंदिराच्या कुठल्या प्रवेशद्वारातून जायचं हे पण कळलं पाहिजे, आणि काय कळस गाठायचा तेही कळलं पाहिजे. म्हणजे तुका झाला असे कळस काय ते कळतं. प्रवेशद्वार कुठलं? आमचे गीता भवनाचं प्रवेशद्वार. तो प्रवेशद्वार कुठलं? पहिला शब्द बघा, अमानित्वम, नम्रता. आणि सगळी आपली गडबड तिथंच आहे. परमार्थातल्या पायऱ्या सगळ्या आम्ही ओलांडतो, पण नामदेव महाराजांनी पहिली पायरी जे सांगून ठेवली आहे ना, अहंकाराचा वारा न जातो राजसा माझ्या विष्णुदासा भाविक असे, तिथं अडतो. परमार्थात किती अहंकाराच्या मारामारी चालतात आपण बघतो. जास्त बोलायला नको. मुद्दा इतकाच की अरे ज्याला अमानित्व कळलं. शब्द छान आहे बघा, अमानित्व. मान नको म्हटलं नाहीये. माणूस म्हणजे अहंकार आला, अरे पण तो मान गर्वात रूपांतरित नको. मराठी गर्व, हिंदीतला नव्हे. तर मराठी गर्वामध्ये रूपांतरित होऊ नको. अमानित्वम म्हणजे नम्रता हे प्रवेशद्वार आहे. आणि कळस, कळस
मागे सांगितलं 10व्या अध्यायामध्ये अध्यात्म विद्या विद्यानाम. जगातल्या सगळ्या विद्या येतील नाही तर जातील, त्या योगक्षेमाच्या विद्या आहेत. पण अध्यात्म विद्या विद्यानाम ही का श्रेष्ठ विद्या, मागे बोललो ते शब्द पुन्हा सांगतो. मानवी जीवनामध्ये शोक नष्ट करणं म्हणजे दुःख आणि मोह नष्ट करणं, या दोन गोष्टी अतिशय कठीण आहे. माणसाचं दुःख जात नाही आणि किती म्हातारा झाला तरी मोह जात नाही. तर मोह आणि शोक, संस्कृत शब्द शोक आहे म्हणजे दुःख. तर शोक नाशक आणि मोह नाशक फक्त अध्यात्म आहे, दुसरी कुठली संजीवनी नाही. विचार करा. म्हणून इथं त्यातला एक चरण दिलाय. एवढंच बघा, अमानित्व यानं सुरुवात आहे आणि शेवटी अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्व ज्ञानार्थ दर्शनम एतच ज्ञान मिती प्रोक्तम अज्ञानम यदतोन्यथा यदतः अन्यथा. याच्या उलट जे आहे त्याला अज्ञान म्हणतात. इथं अज्ञानाची यादी दिलेली नाही. 16व्या अध्यायात दिली आहे. का म्हणतो हळूहळू उच्च लक्षात येईल. इथं अज्ञानाची यादी नाही आहे, इथं फक्त ज्ञानाची यादी आहे. आणि सोपं सांगितलंय, उत्तम शिक्षण. याच्या उलट जे असतं ना त्याला बाबा अज्ञान म्हणतात. आता ज्ञान कशाला म्हणतात ते गुण सुद्धा ऐकण्यासारखे आहेत, फक्त मराठी वाचतो म्हणजे वेळ वाचत. अभिमानाचा अभाव, दंभ नसणं, अहिंसा, क्षमाशीलता, वागणुकीतला सरळपणा, गुरुसेवा. थांबा. ही गुरुसेवा म्हणजे गुरु बाजी नव्हे. ही गुरुसेवा म्हणजे सद्गुरु सेवा आहे. ही विद्यागुरु सेवा सुद्धा नाहीये. विद्यागुरु अनेक भेटतात, वंदनीय असतात, पण सद्गुरु एकच असतो आणि आई वडिलांच्या पेक्षा मोठा असतो. आचार्योपासनम, तिथं गुरु शब्द नाहीये, आचार्य आहे. आणि विनोबांची व्याख्या आठवा. स्वतः आदर्श जीवन आचरून इतरांकडून आचरवून घेतो त्याला आचार्य म्हणतात. गीता आचार्य म्हणते, गुरु म्हणत नाही. आचार्योपासनम. आणि एकनाथी भागवतात एकनाथाने काय आचार्योपासनेचं कौतुक केलंय, का ज्ञानदेवाने केलंय. किती शब्द सांगू आपल्याला, तर वेळ वाढतो, पण एक वाक्य सांगतो. त्यांनी म्हणलंय, अरे हा देह कुठं मी नष्ट करेन माहितीये, तर ज्या ठिकाणी सद्गुरूचे चरण उभे असतील, राहिले असतील, मेळवीन तैक शिती, त्या जमिनीवर मी माझा देह अर्पण करीन, असं ज्ञानदेव म्हणतात. सद्गुरूचं वर्णन करताना एकनाथ काही बोलायच नको, एका जनार्दन. आचार्योपासना. पुढे म्हटलंय शुचित्व, स्थैर्य, मनोनिग्रह. पुढे सगळं छान बघा. इंद्रियांची विषयांच्या ठिकाणी विरक्ती, निरहंकार वृत्ती. पुढे म्हटलंय जन्म, ऐकण्यासारखं आहे, जन्म मरण वार्धक्य दुःख आणि रोग हे आपल्या मागे लागलेले दोष आहेत अशी बुद्धी असणं. अनासक्ती, संसार मांडा खरा पण एकनाथांसारखा, पण स्त्री पुरुष गृह इत्यादिकात लंपट नसणं फार महत्वाचं आहे. लंपट नसणं. कमलपत्र मिळावून नसा पाहिजे, पण माझे सगळी कर्तव्य पार पाडून पडून जाऊन नव्हे, पलायनवाद नव्हे, पण पाहिजे कसा कमलपत्र मिळावून बसा. पुढे म्हटलंय इष्ट किंवा अनिष्ट प्राप्त झालं तर नेहमी चित्ताची समता, समत्वम योग मुच्यते. माझ्या ठाई म्हणजे भगवंताच्या ठाई अनन्य भावाची अढळ भक्ती, निवडक जागी किंवा एकांत जागी राहण्याची इच्छा. दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो. एका विरक्त जागी राहण्याची इच्छा. सामान्य जनांची गर्दी न आवडणं. एकनाथांनी चिरंजीव पद नावाचं 42 ओव्यांचं प्रकरण दिलंय. 42 ओव्या आहेत. कशी बुवाबाजी करू नये इतकं छान रंगवलंय की आपण मनावर करून ठेवावं. नाव ऐकून ठेवा, चिरंजीव पद भागवत ग्रंथात शेवटी असतच प्रत्येक ठिकाणी. 42 ओव्या. तर हे सगळं सांगितलं त्याला सद्गुण म्हणतात. आणि यामध्ये कळस कसला, अध्यात्म ज्ञान नित्यत्व तत्वज्ञानार्थ दर्शनम, हे सगळ्यात महत्वाचं. आता पुढे जाऊया. पुढे जाताना लक्षामध्ये घेऊया, तो एक मुद्दा मागे बोललो त्याची आठवण करून घेऊया 2 वाक्यात. आत्मज्ञान ही सद्गुण संपदा म्हणायला आणखी एक कारण आहे. बोललोय बरं का, पूर्वी थोडक्यात बोलतो. हे आत्मज्ञान कधी होतच नसतं, आत्मानुभव येत असतो. कारण ज्ञान म्हणायला लागलो आपण शब्द तर तिथे त्रिपुटी लागते. ज्ञाता लागतो, ज्ञेय लागतं आणि ज्ञान लागतं. इथं ज्ञेयच फक्त आहे, तर मी मला जाणणार आहे. पण आत्मसाक्षात्कार महत्वाचा. आत्मज्ञान शब्द कळण्यासाठी वापरलाय,
आत्मानुभव शब्द महत्वाचा आहे. मग माऊली म्हणते स्व जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आत्मरूपे परजन संवेद्य नाहीच, ते आत्मसंवेद्य आहे. यासाठी गुण पाहिजे. हा मुद्दा राहील म्हणून सांग. पुढच्या श्लोकाकडे आपण गेलो की त्या श्लोकातले 2 शब्द महत्वाचे आहेत. अविभक्तम च भूतेषु, अविभक्तम च भूतेषु, श्लोक क्रमांक 16. अविभक्तम च भूतेषु आणि एकदम पुढची ओळ बघा, भूत भर्तृच तज्ज्ञेयम ग्रसिष्णु प्रभ विष्णूच. त्यातले 2 शब्द महत्वाचे की सुरुवातीला सांगितलंय आणि इथं भारतीय संस्कृती आहे. अरे एकदा आता म्हटलं ना मी क्षेत्रज्ञ आहे, देह सगळे क्षेत्र आहेत पण त्याच्यात मी एकच आहे, मी एकमेव आहे. मग कसं आहे बरं, भारतीय संस्कृतीचं प्रतीक काय आहे बघा, कमळ. एकच देठ असतो, वर शेकडो पाकळ्या असतात. विविधतेमध्ये एकता असते. भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे ते इथं आहे. अरे गीता आहे म्हणून भारतीय संस्कृती आहे, तर ती सांगते अविभक्तम विभक्तेषु, अविभक्तम च भूतेषु. त्याचा अर्थ लक्षात घ्या. ब्रह्म म्हणजे असं आहे, ब्रह्म अखंड आहे खरे, पण ते भूत मात्रामध्ये विभागलेले दिसते. ब्रह्म अखंड आहे खरे, पण ते भूत मात्रामध्ये विभागलेले दिसते. आणि तुमच्या मायासाठी सांगितले क्षेत्राची काळजी करू नकोस, योगक्षेम वहाम्य. का तुझ्या देहाच्या बाबतीमध्ये जसा भूत वर्तमान भविष्य असतो, तसा जन्माला घालणारा, रक्षण करणारा आणि तुला समर्पण करायला लावणारे जे 3 देव आपण मानतो, ब्रह्मा विष्णू महेश, ते मीच आहे. आता भगवंताने मीच आहे असं म्हटलं नाही, ज्ञानदेवांनी आपली सोय करून ठेवली आहे. ज्ञानदेव म्हणतात तो विष्णू आहे, तो रुद्र आहे आणि तो ब्रह्मदेव आहे. का बरं, प्रभ विष्णू निर्माण करणारा ब्रह्मदेव, ग्रसिष्णू नाश करणारा शिव, आणि तुमचं भूत भर्तृच, भूत मात्रांचा भरण पोषण करता कोण, विष्णू. विष्णूने रक्षण करावं, आधी जन्म ब्रह्मदेवानं द्यावा आणि त्याचं समर्पण शेवटी त्या योगेश्वर महायोगेश्वर असणारा महेश्वर देणार आहे शिवशंकराने. राम मनोहर लोहिया नावाचे फार मोठे समाजवादी, त्यांचं पुस्तक वाचण्यासारखं आहे, राम शिव आणि कृष्ण म्हणून. त्यांनी म्हटलंय तुम्हाला समाजवादी, त्या समाजवादीने म्हटलंय भारतीय संस्कृती करायला पाहिजे असेल तर 3 देव समजून घ्या, राम कृष्ण आणि शिव. ते पुस्तक बघण्यासारखं आहे राम मनोहर लोहियांचं. तसं बघा हे 3 देव इथंच आहेत हे भगवंत सांगतात. मग अविभक्तम विभक्तेषु अविभक्तम च भूतेषु, हे काय महावाक्य आहे. ओम तत्सत सारखं इतकं मानतो मी, ओम तत्सत इतके महावाक्य आहे. अविभक्तम च विभक्तेषु किंवा भूतेषु, हा श्लोक महत्वाचा. पुढच्या श्लोकामध्ये जसं चांगला शिक्षक आतापर्यंत काय शिकवलं ते एकदा मुलांच्या लक्षात आणून देतो, तसं योगेश्वर सुद्धा आपल्या लक्षात आणून देत आहे. म्हणून श्लोक क्रमांक 18 आहे. सरळ लक्षात आणून दिले, इति क्षेत्रम तथा ज्ञानम इति ज्ञेयम चोक्तम समासतः. समास म्हणजे संक्षेपाने. तो प्रत्येकात लिहायला एक गीता लिहावी लागेल, पण मला भगवद्गीताच्या अर्जुनाला ते युद्धभूमीवर लढ बाबा म्हणून सांगायचे. म्हणून इति क्षेत्रम तथा ज्ञानम ज्ञेयम चोक्तम समासतः. आणि भगवंत विसरत नाहीत. बाबा तुला सगळं कळलं आणि समज जर भक्ती कळली नाही तर जेवण छान झालं पण मीठच विसरलास. ते जे काही आहे ना ते नको व्हायला, म्हणून लगेच पुढे म्हणतात हे सगळं जरी असलं तरी भक्ती पाहिजे. आता सोनोपंत दांडेकर, पूजनीय सोनोपंत दांडेकर काय म्हणत ते कळेल. आणि अख्खी ज्ञानेश्वरी कळण्यासाठी सगळ्या योगाच्या मागं भक्ती योगाचं अस्तर आहे, हे विसरू नका. कपडा तेव्हा निर्माण होतो, आता सुद्धा चांगला रेशमी कपडा तेव्हा अंगावर घालता येतो की ज्याला अस्तर असतं. तसं भक्ती योगाचं अस्तर म्हणून स्वच्छ म्हणले बघा, मद भक्त एतद विज्ञाय मद भावा योपपद्यते. म्हणजे एतद विज्ञाय हे सगळं सांगितले ते सद्गुण लक्षात घेऊन मद भक्त, जो माझा भक्त असतो तो मद भावाय म्हणजे माझ्या स्वरूपाला उपपद्यते प्राप्त होतो. भाव म्हणजे स्वरूप. मद भावाय माझ्या स्वरूपाला उपपद्यते प्राप्त होतो. गीता पुन्हा अतिशय हुशारीनं सुसंगत मांडणी करते. हा अध्याय 13वा आहे.
पण या अध्यायाचा संबंध मागच्या 12वेशी आहे हे कळण्यासाठी सुद्धा भक्त शब्द आहे. कारण 12वा अध्याय काय बरं? ज्ञानी भक्त योग आहे. आणि तो ज्ञानी भक्त योग आहे, नाही विसरू नये 12वा अध्याय, म्हणून भक्ताचा उल्लेख आहे. आणि जरा वेगळ्या कारणाने तो आहे. 12व्या अध्यायामध्ये मी मागचं चुकून म्हटलं 13 आहे नाही का, तर ठीक आहे. तर एवढ्यासाठी म्हटलं आणखी एक मुद्दा जरा वेगळा बघा. 12वा अध्याय जेव्हा आपण अभ्यासला तेव्हा एक महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी येऊन गेला की जे योगी असतात ते अव्यक्तोपासना करतात आणि जे भक्त असतात ते व्यक्तोपासना करतात. म्हणजे हे पृथक्करण आहे की नाही? ते लोकमान्य म्हणतात तसं कर्म करणं आणि कर्माचं फळ टाकणं हे सुद्धा पृथक्करण आहे. आणि लोकमान्य स्वतः म्हणाले ते असामान्य आहे की नाही? मला सांगा, कर्म करून त्याचं फळ टाकणं सोपं आहे का? म्हणजे असामान्य आहे. तसं अव्यक्तोपासना आणि व्यक्तोपासना हे पृथक्करण महत्वाचं आहे. तसं एक पृथक्करण या ठिकाणी आलंय आणि ते पृथक्करण म्हणजे क्षेत्रज्ञ विवेक. आणि जो भक्त असतो ज्याला अव्यक्तोपासना आणि व्यक्तोपासना एकच आहे कळतं, तसं क्षेत्र हा क्षेत्रज्ञ आणि क्षेत्रज्ञानं क्षेत्र लक्षात घ्यायचं, पण क्षेत्रीनं क्षेत्रज्ञ विसरायचं नाही. पृथक्करण केलं तरी संमिलन लक्षामध्ये घ्यायचं, एकत्रीकरण लक्षामध्ये घ्यायचं. हेही लक्षामध्ये आणण्यासाठी असेल भक्ताचा उल्लेख त्या ठिकाणी येऊ शकतो. अत्यंत महत्वाचा श्लोक, एका अर्थानं गाभा. तो श्लोक गीतेचा कुठेही, गीतेवर आपण बोलत असताना कुठेही घ्यावा, म्हणजे कोहिनूर हिऱ्यासारखाच आहे, कुठेही वापरा. ते गुरु किल्ली आहे. असा श्लोक पाहिजे असेल तर विनोबांनी फार छान वर्णन केलंय. विनोबांची मदत घेऊन मी सांगणार. काय श्लोक आहे बरं? 22वा. उपद्रष्टा अनुमंताच भरता भोक्ता महेश्वरा परमात्मेति चाप्युक्तो देहेस्मिन् पुरुष पर. पुरुष परहा. तो परहा पुरुष आहे, तो परमात्मा आहे, तो देहेस्मिन् या देहामध्ये राहिलाय. त्यालाच परमात्मा, त्या परपुरुषाला पर आणि अपर लक्षात घ्या. अपर म्हणजे अलीकडचं, पर म्हणजे पलीकडचं. त्याला परमात्मा म्हणतात हे सोडून द्या सगळं. त्याला परमात्मा म्हणतात हे आम्हाला मान्यच आहे, पण तो परमात्मा कसा आहे बरं? भक्ताच्या नजरेनं बघा. आता भक्ताचा उल्लेख झाला आणि भक्ताच्या नजरेनं भगवान सांगताय. तर एवढा श्लोक लक्षात ठेव की 13वा अध्याय गीता कळली. शब्द बघा, उपद्रष्टा अनुमंताच भरता भोक्ता महेश्वरा. बघूया अहो त्याचा मराठीत अर्थ बघूया. उपद्रष्टा म्हणजे साक्षी रूप, द्रष्टा म्हणजे पाहणारा. उपद्रष्टा साक्षी रूप, नुसता बघणारा नाही, साक्षी भावानं बघायचं. साक्षी भावानं ते ध्यानात घ्या. उपद्रष्टा साक्षी. अनुमंता अनुमोदन देणारा. सभेमध्ये अध्यक्षाचे पद घ्या म्हणून सूचना आली की त्याला अनुमोदन लागतं, नाही तर चालत नाही सभा. अनुमंता अनुमोदन देणारा. भरता म्हणजे भरण पोषण करणारा. पण भरण पोषण करताना एक मोठी गोष्ट करावी लागते. विनोबा म्हणतात सहाय्य. भरण पोषणाला सहाय्य लागतं. स्मरणशक्ती वाढवायची आहे, भगवंता सहाय्य हवं, मी काही देवाचं म्हणणार आहे. हे सहाय्य करणारा कोण? तर तो आहे भरता. पुढं छान शब्द आहे भोगता. म्हणतो आपण मी खातो म्हणून, अरे पण क्षेत्र खात नाही, क्षेत्रज्ञ खातो. मी नाही खात, माझ्यात लपलेला अंतरात्मा जोपर्यंत देह त्याने धारण केलाय तोपर्यंत तो खात असतो. म्हणून प्रत्येक गोष्ट श्रीकृष्ण अर्पणम असतो. जेवायला बसताना नमस्कार करून अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणायचं का? तो संस्कार आहे भोगता. आणि शेवट महेश्वरा. महेश्वराचा अर्थ फारच वेगळा आहे, बघूया. पण ही एका अर्थानं पण मी गुरुदेव रामडेंचं वाक्य सांगणार आहे. परमार्थ सोपान आहे. परमार्थ सोपान म्हणजे या वाटेनं जा, तू परमार्थाचा जिना चढून जाशील. सोपान म्हणजे जिना. म्हणजे काय? 13वा अध्याय म्हणतो प्रथम साक्षी हो, नंतर अनुमोदन म्हणजे भगवंत साक्षी आहे लक्षात घे, त्याचं अनुमोदन लक्षात घे, त्याचं सहाय्य लक्षात घे, तो भरताय लक्षात घे, तो महेश्वर आहे लक्षात घे की तू क्षेत्रज्ञ होशील. समजून घेऊया. अहो तर साक्षी म्हणजे काय करायचं? तर साक्षी व्हायचं म्हणजे मगाचा मुद्दा, मस्तकापासून चरणापर्यंत हा माझा देह, त्याची जी हालचाल चालली चेतना ती चैतन्याकडून आहे हे लक्षामध्ये घ्यायचं. जरा आपण मनानं अलिप्त झालो
तर अनेक भांडणं सुटतात आपल्याला माहिती. जरा फार नाहीच. हा साक्षी भाव जो आहे ना, हा साक्षी भाव भगवंताची देण आहे, देणगी आहे, ती जागी केली पाहिजे. आणि विनोबा म्हणतात, अरे साक्षी आपण नाही व्हायचंय, तोही साक्षीच आहे, कारण त्यानं आपल्याला साक्षी म्हटले ना. मग कसा साक्षी आहे बरं? विनोबाजी सांगतात, अरे तो साक्षी तुझ्याकडे बघत असतो. देह दिलाय त्याला नरदेह, नराचा नारायण कधी होतो बघूया. याच्या अंतःकरणातली विवेक बुद्धी जागी कधी होते हे बघत असतो. विवेक बुद्धी जागी कधी होते बघत असतो, तो साक्षी असतो. कोणाप्रमाणे? अंगणामध्ये लहान मूल खेळत असतं, पडलं तर सावरायला आई येते, पण पडेपर्यंत त्याला खिळू देत नाही तर जगात ते टिकू शकणार नाही. तर माझघरातली आई अंगणातल्या मुलाला बघते, तर रोज उगवणारा सूर्य आपल्याकडे रोज बघतो, उद्या काय करतोय, नित्य नवा दिस जागृतीचा करतोय का आणि काय करतोय. तर सूर्यासारखा, त्या मातेसारखा साक्षी भगवंत आहे. लक्षात घ्या. हे क्रम पुढे वाढवायचा. उदाहरण देऊन बरोबर होते. पुढे तर म्हटलं ते झालं खरं, पण विवेक जागा झाला. लहान मुलाला 2 पायावर उभं राहायचं, मित्रांशी भांडायचं पण, आणि पुन्हा गळ्यात गळा पण घालायचा. कळलं पाहिजे ना, सरी भांडणं तर होतील तर हा गोपेल काहीतरी होईल. हे दोन्ही नकोय ना. मग हे सगळं घडायला पाहिजे असेल तर तू कर प्रयत्न, मी तुला अनुमोदन देतो. किती छान आहे बघा. मी येऊन काही करणार नाही, तू कर, अनुमोदन देतो. आणि अनुमोदन द्यायचं, अनुमंता काम तो करतो. कुणाप्रमाणे? अरे गुरु शिष्याला बीज मंत्र देतो, परमार्थ मार्गावर आणून ठेवतो. आता पुढची वाटचाल तू कर म्हणतो. किती वेळ बोटा धरून चालवायचं? स्वतः चालायला नको? किंवा दुसऱ्या बाजूने वारकरी संप्रदाय सांगतो, अरे वारकऱ्यानं चला फक्त. तो कट्टीवर हात ठेवून भक्तांसाठी आसुसलेला भगवंत उभा आहे. ही मोठं गंमत आहे. भगवंत भक्तासाठी आसुसलाय. कोण सांगते? शब्द आहेत बघा, उभारोनी बाहे. खरं तर कमरेवर ठेवले, पण उभारोनी बाहे विठो पालवित आहे. पालवणे म्हणजे बोलावणं. आषाढी कार्तिकेला या रे, या इकडे या. एकदाची आध्यात्मिक लोकशाही पुन्हा एकदा 13व्या शतकातली 20-21 शतकात नांदू दे. जरा जात 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 सुटू दे. विठो पालवीत आहे. तो विठ्ठल बोलावतोय. छान आहे, पालवीत आहे. आणि कसा? उभारून बाहे. मग व्यास पण हेच म्हणाले ना, 2 बाहू उंच करून सांगतोय धर्म ऐका म्हणून. कोणी ऐकतच नाही. व्यास गीतेचे जनक एका अर्थाने. आता हे सांगणारच. अनुमंता, अनुमोदन दिलं पाहिजे. बर, आता सहाय्य लागणार. सहाय्य करायला तो परमेश्वराव किती तयार आहे. फक्त उदाहरण सांगतो, मी जास्त बोलायला नको. द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग आठवा, गजेंद्र मोक्षाची कथा आठवा, जनाबाईनं केलं दळण आठवा, नाहीतर कबीराचे शेले आठवा. इतकं सहाय्य करायला भगवंत उभा आहे, मग त्याला भारता म्हणणं काही कठीण आहे का? मी सांगू, अरे तुझ्या मनात निराशेचा अंधार आला, त्यात आशेचा प्रकाश देणारा खरा सहाय्यक असतो. तो पृथ्वी तलावरचा गुरु असो, सद्गुरु असो, तर परमेश्वर असो. सहाय्यक म्हणजे भरता. अरे पण भोगता फार कठीण आहे. पण हे करून बघण्यासाठी मी नाही फळ घेणार. लोकमान्यांनी शिकवलंय ना, गीता दंड त्यासाठी उभा आहे ना, निष्काम कर्म. कसं करता येईल बरं? असं मानून बघूया की मी फळ मी खात नाही, भगवंत खातोय. आपल्याला जुन्या काळात पद्धत होती की नाही, 1 रुपया मिळाला तर त्यातले 25 पैसे दान केलेच पाहिजे. आता ते 25 पैसे पैसा होतात, लक्ष्मी होत नाही. लक्ष्मी पुढच्या दरवाजाने येते, पैसा मागच्या दरवाजाने येतो. तर पुढच्या दरवाजाने यायला पाहिजे असेल आणि टिकायला पाहिजे असेल तर 1/4. विनोबा भूदान चळवळीत काय म्हणाले? अरे समाजाला 6वा मुलगा माना. 5 मुलांना करताना 6व्या मुलाला करा. हे ध्यानामध्ये घेतलं की फळ घेणारा भगवंत आहे. पुन्हा जास्त न बोलता फक्त उदाहरण सांगतो. शबरीनं फळ भगवंताला दिली, सुदामानं पोहे भगवंतालाच दिले, पुंडलिकानं माय बापांच्या सेवेचं पुण्य भगवंतालाच दिलं आणि विटेवर उभं केलं 28 युग. आणि सगळ्यात मोठे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज, सोने आणि मृत्तिका आम्हा विष्णुदासा समान. कुठलंच फळ आम्हाला नको. आता फळासाठी नाहीच मुळी, त्यासाठी काही चाललेलंच नाही. आणि हे ध्यानामध्ये घेतलं की तो खरा भोगता आहे. आणि शेवट महेश्वरा. आता महेश्वरा म्हणजे काय? डोळे झाकून महेश्वरा म्हणजे शंकर. पण महेश्वर शब्दाचा संस्कृत कोशात मला अर्थ मिळाला नाही, पण विचार करताना असा अर्थ येतो आणि तो पडतो.
की महेश्वर ज्याप्रमाणे सगळ्या जगाचा सूत्रधार आहे तसा परमेश्वर सुद्धा माझ्या जीवनाचा सूत्रधार आहे हे मानणं म्हणजे महेश्वर. किंवा या जगात मी कुणाकुणाला नमस्कार करीन, दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे तर माझे जुळती, पण एकमेवाला नमस्कार कर म्हटलं कुणाला करीन? आई वडिलांना, सद्गुरूला नाही, परमेश्वराला. म्हणजे जीवनामध्ये एकमेव कोण आहे? ईश्वर अनेक आहेत पण महेश्वर कोण आहे? सगळ्यात सर्वश्रेष्ठ कोण आहे? आनंदमय अलंकार कोण आहे? त्याच्यासारखा तोच नव्हे, तोच पलीकडे नाहीच. उपमेला सुद्धा तोच. शिवछत्रपतींसाठी शिवछत्रपती, समुद्रासारखा समुद्र, उपमा नाही, तेच महेश्वरा. हा अर्थ लक्षामध्ये घेतला की तो श्लोक का महत्वाचा आहे आणि गीतेवर बोलताना श्लोक तुम्ही कुठेही का वापरू शकता. विनोबांनी सांगितलंय हे ध्यानामध्ये येण्यासाठी या श्लोकावर जास्त बोल. पुढे जाऊया. पुढे जाताना गीता किती जीवन घेत आहे बघा. तर ती म्हणते बाबा इतका वेळ तुला मी सारखं सांगतोय की क्षेत्रज्ञ, क्षेत्र अनेक आहेत खरे पण क्षेत्रज्ञ मी एक आहे. कशावरून? तर पहिले छान उदाहरण दिलंय. या जगामध्ये जी जी वस्तू तुला दिसते त्या वस्तूच्या पोटात आणि वस्तूच्या बाहेर एकच गोष्ट असते, तिला आकाश किंवा अवकाश म्हणतात. हे कोणालाही पटणारे की नाही? आतही असते, मठाकाश, घटाकाश आणि बाहेरही असते. असतेच. जेव्हा आपण कशातही विश्लेषण विच्छेदन करत जातो तेव्हा ते आकाश आकाशात मिसळत, कळत नाही आपल्याला, पण असतच. का सांगू? आकाश नसेल तर अस्तित्वच नाही, आकाश नसेल तर अस्तित्वच नाही. आणि म्हणून आकाश सगळ्यात आहे हे जर तुला कळतं तर क्षेत्रज्ञ सगळ्यात आहे का कळू नये? बर, किती साम्य आहे बघा. आकाश किती स्थूल आहे बरं. आकाश गंगा, आकाश गंगेतले ते अनेक सूर्य, आमची एकच आकाशगंगा त्यातला एक सूर्य आम्हाला माहिती. जर आपण सगळीकडे गेलो किती आहे, आणि एवढं सगळं असून पुन्हा ते एखाद्या फळाच्या पोटात पण असतं. एवढा महान, एवढा लहान, शब्द बरोबर, एवढा सूक्ष्म, सूक्ष्मतर, सूक्ष्मतम. अणु, रेणू आणि परमाणू काय पुढे म्हणाल ते. हे जसं आकाश असतं तसाच भगवंत असतो. हो, एकीकडे तुमच्या माझ्या या 3.5 हात देहात मूढभर हृदयात अंतरात्मा म्हणून राहतो आणि अर्जुनाला दुसरीकडे विश्वरूप दर्शन घडवल्यानंतर अर्जुन गर्भगडीत होतो. अर्जुन वीर श्रेष्ठ, महाभारताचा नायक गर्भगडीत होतो. एवढा महान, एवढा लहान, एवढा स्थूल, तत्वज्ञानाचा शब्द, एवढा स्थूल, एवढा सूक्ष्म. मग म्हटलंय बघा श्लोक क्रमांक 32, यथा सर्वगतम सौक्ष्मात् आकाशम नोपलिप्यते सर्वत्र अवस्थितो देहे तथा तथात्मा नोपलिप्यते. गीता शब्दांची काटकसर कधीच सोडत नाही, पण एका श्लोकात 2 चरणात एक शब्द 2दा वापरते आहे, कारण ते त्याला इंग्लिश शब्द ट्रेस करायचे, पटवून द्यायचे. नोपलिप्यते. अरे ते तुला लिप्त करत नाही, तुझं अलिप्त पण सोडत नाही. कमळाला चिखल चिकटत नाही, चिकटला असता तर कमळ गजेंद्रानं विष्णूला अर्पण केलं नसतं. कमलपत्र मी वामसा. वासना येतील आणि जातील, माझ्या देहाच्या असतील, माझ्या आत्म्याला ते चिकटणारच नाही. त्यासाठी सद्गुण, त्यासाठी आत्मज्ञान, त्यासाठी गीता ज्ञान. हे ध्यानामध्ये घेतलं की किती बरोबर सांगितले बघा. आकाश आणि आकाश जसं नोपलिप्यते तसं ज्ञानदेव म्हणाले, अरे कोणता का ऋतू येईना आकाशाला काय चिकटतं? पावसाळ्यात ते ढग चिकटतात का ढग नसलेलं काही चिकट? ज्ञानदेवांचे शब्द. हे जर ध्यानामध्ये घेतलं तर नोपलिप्यते, काही चिकटतच नाही. आणि पुढे सांगितले तो परमेश्वर का पाहिजे, तो क्षेत्रज्ञ का जाणायचा? नाही तर आमचं क्षेत्र छान आहे, काय क्षेत्रज्ञाची गरज? तर पुन्हा मगाचं उदाहरण, आई माझघरात असते म्हणून विश्वासानं अंगणामध्ये मूल खेळत असते. विश्वास, अंधश्रद्धा नाही, श्रद्धा, सात्विक श्रद्धा. आणि ती त्या सूर्याची आहे. मगाशी सांगितलं बिचारा रोज उगवतोय. खरंच आपण विचार करूया, रोज उगवणारा दिवस मला नवं काहीतरी त्याला उगवलं हो. नाही तर उद्याचा दिवस माझा आहे हे कशाच्या आधारे बोलतो मी? तो भीम म्हणायला लागला तेव्हा काय घडलं महाभारतामध्ये लक्षात घ्या. नगारा वाजवायला लागला, उद्या देतो म्हटल्यानंतर. सांगू का? धर्मराज म्हणाले याचकाला उद्या ये.
उद्या ये म्हणजे तुला मी दान धर्म करतो. भीम शेजारी होता. भीम म्हणाला उद्या ये, आणि म्हटलं नगाराचा वाजवा सुरुवात केली. लोक म्हणाले नगारा का वाजवतोय बाबा? तो भीम म्हणाला आज आमच्या युधिष्ठिरानं थोरल्या भावानं काळाला जिंकलं, तर उद्या ये म्हणून सांगितलं, म्हणजे उद्या नक्की धर्मराज आमचे आहेत. थोडी मोठी गोष्ट आहे. हे जर ध्यानामध्ये आपण घेतलं तर उद्याचा रोज दिवस उगवतोय, खरंच नाही घेतो झोप सुखे फिरोनी उठतो, ही ईश्वराची दया. जुन्या काहीतरी कविता खोटी नाहीये. हे जर ध्यानामध्ये आपण घेतलं तर विश्वास न, अरे विश्वास आहे, भगवंतावर विश्वास आहे, तो भरतखंड शिल्लक आहे. आता सांगू इतिहासात, त्या भरतखंडाने जितकी आक्रमण पचवलीत ना, तेवढी अन्यानी नाही पचवली. राहूच नाही सांगतो ग्रीक रोमनांचं काय झालं, काय झालं. पण भरतखंडाचं काही झालं नाही, तर भरतखंडापाशी गीता आहे. सगळं पचवून त्याच्या मस्तकावर उभं राहायचं कसं, कालिया नागाच्या डोक्यावर श्रीकृष्णाने उभं राहायचं कसं, हे त्या श्रीकृष्णाने गीतेतून आम्हाला सांगितलंय. हे आम्हाला माहिती आहे. हे ध्यानामध्ये घेतलं की किती विश्वास महत्वाचा आहे, हे ध्यानामध्ये येतं. पुढे म्हटलंय शेवटाला आता, यथा प्रकाश यत्तेक कृष्णम लोकमिमं रविः क्षेत्र क्षेत्री तथा कृष्णम प्रकाशयेति भारत. पुन्हा सांगतो, त्या कृष्णम शब्द लक्षात घ्या, तो कृष्ण नाहीये. कृष्णम या शब्दाचा अर्थ अखिल, निखिल, संपूर्ण, सर्व. सर्व जग प्रकाशमान करणारा जसा रवी म्हणजे सूर्य असतो, सगळ्यात लपलाय पण पत्ता लागत नाही. भगवंताचा असंच आहे, तो लपलाय तो पत्ताच लागत नाही. त्यांना फक्त गोकुळात लपंडाव खेळेल नाही, सारखा लपंडाव चालत. कुठे तो शोधूनच काढता कोणाला येत नाही. सगळे धर्म तेच करताय, शोधायचा प्रयत्न करताय, सापडतच नाही. हे जर ध्यानामध्ये आपण घेतलं तर तो सूर्यासारखा आहे, तो आकाशासारखा आहे. आणि हे सगळं नीट बाबा लक्षात घे म्हणून शेवटचा श्लोक येतो, क्षेत्र क्षेत्रज्ञ यो रेव मंतरम ज्ञान चक्षुषा भूत प्रकृती मोक्षम च ये विदुर यांती ते परम. या श्लोकावर 5-6 मिनिटं आपल्याला खर्च करावी लागतील, कारण ते फार महत्वाचा श्लोक आहे, ज्याला लक्षात घ्यायला पाहिजे. खरं चिंतन त्या ठिकाणी आहे. आतापर्यंत काय काय चिंतन केलं, तर क्षेत्र क्षेत्रज्ञ यांचा संबंध बघितला. म्हणजे क्षेत्रज्ञ आहे म्हणून क्षेत्र जिवंत आहे. पुढे आम्ही त्याचा भेद बघितला की क्षेत्र म्हणजे सर्वोच्च नव्हे, क्षेत्रज्ञ म्हणजे सर्वोच्च. पण याला आत्मज्ञान म्हणतात. पण आत्मज्ञान म्हणजे काय? आत्मज्ञान म्हणजे सद्गुण संपदा. ही सद्गुण संपदा चित्त शुद्धीसाठी, भक्तीसाठी उपयुक्त आहे. पाठिंबा कोण देणार बरं? साक्षी, उपद्रष्टा, साक्षी महेश्वरा. हेही कळलं. कुणासारखं बरं? आकाश आणि सूर्यासारखं. पण आता महत्वाचा मुद्दा असा आहे की हे ज्ञान होऊन ही भक्ती करून तुला शेवट काय करायचं. आपण लोकमान्यांचं संपूर्ण गीता रहस्य वाचलं. त्याने इतक्या ठामपणे त्या काळामध्ये आवश्यक कर्मयोग सांगितला. एका वाक्यात सांगतो, ज्यांना भारतीय स्वातंत्र्य समराला तात्विक बैठक मिळाली आणि उजळून निघालं आमचं. हे इंग्रजांच्या विरुद्ध भांडण नाहीये, हे पारतंत्र्या विरुद्ध भांडण आहे. हे सावरकर म्हणतात स्वतंत्रतेचं स्तोत्र आहे. हे आत्ता आहे, पूर्वी कुणी होते, पुन्हा कुणी येईल, येऊ नयेत सुदैवानं. पण जर कोणी आले तर त्यांना प्रतिकार करू ना. हे भांडण स्वतंत्रतेच आहे. तसं नीट लक्षामध्ये घ्या, तिथं महत्वाचा शब्द आहे भूत प्रकृती मोक्षम च. मोक्ष म्हणजे सुटका. कशातून सुटका? भूत मात्रातून आणि प्रकृतीतून सुद्धा. भूत प्रकृती मोक्षम च. तुला सुटका मिळवली पाहिजे तर का भूत प्रकृती म्हणते? आता सांगितलं सांख्य तत्वज्ञान की प्रकृतीनं भूत निर्माण झालीत म्हणून 31 सांगितले त्याच्या घटात. याच कारण तो भूत शब्द क्षेत्र यासाठी आलाय. त्या क्षेत्रातून आपल्याला मुक्ती मिळवली पाहिजे. पण प्रकृती म्हणजे पुरुषोत्तम नव्हे. प्रकृतीमध्ये चैतन्य म्हणजे पुरुषोत्तम आहे. म्हणजे बघा, असं एक जीव आहे, एक जीवात्मा आहे आणि एक परमात्मा आहे. जीवात्मा मिळाला समजा तरी मोक्ष मिळाला का? प्रकृती मिळाली समजा मोक्ष मिळाला का? म्हणजे मगाच्या भाषेमध्ये बोलायचं तर आपल्याला पुरुष मिळाला पण पुरुषोत्तम नको. तो पाहिजे म्हणून 15वा अध्याय. तो पुरुषोत्तम ओळखला पाहिजे. म्हणजे बघा, इथे शब्द असे वापरले, पदार्थ मात्रातून मोक्ष पाहिजे. या पुस्तकात आहे, पदार्थ मात्रातून मोक्ष पाहिजे.
आणि छान शब्द आहे, मूल प्रकृतीतील मोक्ष पाहिजे. प्रकृती शब्द कोणता वापरला? मूल प्रकृती. रामदास काय म्हणाले? मूळ माया. आपण काय म्हणतोय? योग माया, तिचा खेळ आहे, त्यातूनही सुटका पाहिजे. म्हणजे देह टाकला म्हणजे परमेश्वर मिळाला नाही. जीवात्मा परमात्मा होण्यासाठी धडपडेल तेव्हा मोक्ष. म्हणून बघा आता, क्षेत्र क्षेत्रज्ञयोरेव मंतरम ज्ञान चक्षुषा. पुन्हा गीता चुकून सुद्धा ज्ञानाचा डोळा बंद करत नाही. आत्मज्ञानाचा डोळा जागाच पाहिजे. नाहीतर बघता बघता भीती निर्माण होते आणि त्या भीतीतली भक्ती अंधश्रद्धा असते. आमची भक्ती असायला पाहिजे, भक्तीत श्रद्धा निर्माण होते, भीतीत अंधश्रद्धा निर्माण. आम्ही देवाला घाबरत नाही. देव आमचा आहे, आई आहे, वडील आहे, मायबाप आहे, महेश्वर आहे. हे जर ध्यानामध्ये घेतलं तर तेही गाठण्यासाठी प्रकृती पण टाकावी लागेल. प्रकृती म्हणजे परमेश्वर नव्हे, पुरुष म्हणजे पुरुषोत्तम नव्हे. भरपूर सांगून झालं, पुरुष म्हणजे पुरुषोत्तम नव्हे. पण त्याच्यासाठी ज्ञान कोणतं? क्षेत्र क्षेत्रज्ञ. म्हणून क्षेत्र क्षेत्रज्ञ योरेव मंतरम अंतरम. कशाने बघायचं? ज्ञान चक्षुषा. आपले भिडे शास्त्री आज गीता धर्माला 88 वर्ष झाली. 1924 स्थापना आहे. सांगलीचे भिडे शास्त्री, वेदांत वाचस्पती, गीता वाचस्पती, लोकमान्यांचे सहकारी, गीता रसाला पुरवणी दिलेले. ते अंध होते पण ते प्रज्ञाचक्षु, ते ज्ञानचक्षु होते. आणि गीता ज्ञानचक्षुची अपेक्षा. म्हणून क्षेत्र क्षेत्रज्ञयोरेव मंतरम ज्ञानचक्षुषा भूत प्रकृती मोक्षम च ये विदुर ते विदुर यांती ते परम. ते परम यांती, ते तिथेपर्यंत पोचतात, सगळे परमश्रेष्ठ पादाला जाऊन मिळतात असं दिसते. शेवटचं वाक्य आहे का? आपल्याकडं नाथ संप्रदायातून वारकरी संप्रदाय, तर नाथ संप्रदाय सगळ्यात आधी आहे. एक विशेष गोष्ट आली आणि ती म्हणीच्या रूपाने आपल्या सगळ्यांच्याकडे आली. त्याला म्हणतात, जे ब्रह्मांडे ते पिंडे, का जे पिंडे ते ब्रह्मांडे. त्याच्या बाबा चक्क सायन्स आहे, विज्ञान आहे. तर आपण पंचभौतिक देह म्हणून होतो की पंचमहाभूतच असतात. पण आपण आपल्या देहातला परमेश्वर शोधला. बघा, आपण आपल्या देहातला परमेश्वर शोधला तर त्याला पिंड शोधन म्हणतात. आणि ज्ञानदेवाने जो विश्वदेव सांगितला तो शोधला तर त्याला ब्रह्मांड शोधन म्हणतात. नराचा नारायण व्हायला पाहिजे असेल तर आयुष्यात पिंड शोधन पण जमलं पाहिजे, ब्रह्मांड शोधन पण जमलं पाहिजे. आणि पुढे ऐका, दोन्हीचा पडताळा जुळला पाहिजे आणि दोन्ही एकच आहे हे लक्षात आलं पाहिजे. हा देह मी नेहमी म्हणतो असं श्रीकृष्णाच्या ओठावरची बासरी आहे. निमित्त मात्र भवसैव्य साचिन, हे कळलं पाहिजे म्हणजे पिंड शोधन. पण कुणासाठी? ब्रह्मांड शोधन. हे जिथं कळतं यासाठी शब्द आहे भूत प्रकृती मोक्षा. भूत प्रकृती मोक्षा शब्द साधा नाही येतो, यासाठी शब्द झाले पिंड शोधन आणि ब्रह्मांड शोधन. इतकं सगळं असल्यामुळं या अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. आता शेवटचं वाक्य, हा क्षेत्र क्षेत्रज्ञ योग म्हणजे ज्ञानयोग आहे आणि भक्ती योग आहे. तो तुमच्या सर्वांच्या साक्षीनं मी भगवंताच्या चरणी अर्पण करतो. पण त्याच्या पूर्वी दोन महत्वाच्या सूचना, महत्वाचे निवेदन आहेत, ते सांगायचे आहेत आणि मग गीतेची आरती होईल. दोन्ही निवेदन ऐका. दोन मिनिटात सांगतो, म्हणजे जास्त वेळ नाही. ही निवेदन अशी की आज आपण 3 तारखेला बोलतोय. आता याच्यानंतर सरळ 3 शनिवार माझं इथलं प्रवचन होणार नाही. सरळ 3 शनिवार होणार तर एकदम 31ला. या 3 तारीख शनिवार आहे, 31 शनिवार. त्याचं कारण मलाही बरं वाटत नाहीये ज्ञान सत्र सुरू असताना मध्ये 3 हे घेणं. पण 2 शब्द वापरतो. शेवटी तुमच्या काही भूमिका असतात, काही व्याप असतात आणि काही जबाबदारी असतात आणि ती सुद्धा जीवन गीताच असते, ती काय टाळता येत नाही. या जीवन गीता आपली असल्यामुळे जरा तुमच्याशी बोलतोय. एकदम 31 तारखेला आपण भेटू, ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट मी सगळ्यांना आवाहन करणार आहे, पूर्वी केले ज्ञान सत्राच्या शेवटी पण करणार आहे. ते म्हणजे आपल्यातल्या बहुतांश लोकांनी स्वतःहून किमान एक तरी गीता दर्शन या मासिकासाठी
गीता दर्शन विशाल परिवार फक्त 2,000 रुपये भरून त्याचे अनेक फायदे आहेत. माझं गवा खंडेकरांनी सांगितले ते व्हायला पाहिजे. मला इथं उपस्थित राहणारे नेहमी येणार, त्या नेहमी येणाऱ्यांनी स्वतः व्हायला पाहिजे आणि किमान एक मिळवून दिला पाहिजे, जास्त अपेक्षा नाही, एवढं व्हायला पाहिजे. तर गीता दर्शन सांस्कृतिक मासिक 42 वर्ष चाललंय, ते सुवर्ण महोत्सव गाठू शकेल. आता अशा मासिकांना वाचनही कमी आणि बाकी सगळेच कमी हे तुम्हाला माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट मला सांगायची की आपण इथं बसतोय प्रांगण आणि माडीवरचा हॉल क्रमांक 2 हे आपल्या सर्वांसाठी आहे. तर या ठिकाणी चांगल्या प्रकारचं सुशोभीकरण करायचं, अधिक सोयी निर्माण करायच्या, अशा प्रकारचे एक प्रकल्प पुढच्या 1-2 वर्षामध्ये आपण घेतो. त्याहून काही मोठे प्रकल्प आहेत पण ते नंतर सांगेल. 90च्या दरम्यान शताब्दीचे प्रकल्प डोळ्यासमोर आहेत पण ते आता बोलणं अनुचित होईल. आता ह्याचं सुशोभीकरण आणि वरच्या हॉलचं सुशोभीकरण आपण करणार आहोत. त्यासाठी मी सगळ्या दानशूर देणगीदारांना गीता मंडळाचे आवाहन करतो आणि शुभ शकून म्हणून एक गोष्ट झाली आहे ती लक्षात ठेवून देतो. आपल्या एक उपासक नलिनी गजानन गोडबोले यांनी एक रकमी 35,000 रुपये दिले. एवढ्यासाठी की वर जे आपलं हॉल आहे त्याच्यामध्ये अजून स्टेज नाही आहे, तर लोखंडी स्टेज ज्याचे पाय दुमडता येतील अशा प्रकारची म्हणजे जागाही वाचली पाहिजे असं स्टेज त्या ठिकाणी 11 मार्च पर्यंत आणायचं असा आमचा प्रयत्न आहे. पण त्यांनी त्या स्टेजसाठी म्हणून 35,000 दिले आणि त्याला जोडू नये म्हणून सांगतो. हे अनेकांनी केले पण त्याला जोडू नये म्हणून सांगतो. 10,000 रुपये स्मृती दिनासाठी ते दिले, ज्याच्यात 10 वर्ष स्मृती दिन साजरा केला जाईल. तर आहे गजानन बाजीराव गोडबोले यांच्या स्मृती प्रित्यर्थ. पण एक मुठी 45,000 रुपये गीता मंडळाला दानशूर देणगीदारांनी दिले, ही गोष्ट मला अत्यंत महत्वाची वाटते. एक शुभ शकून म्हणून किंवा सुरुवात म्हणून मी याचा उल्लेख करतो. मनपूर्वक त्यांना कृतज्ञता व्यक्त करतो आणि हे आपणही मनामध्ये ठेवा की आपल्या दोन्ही आणि पण त्याचा फायदा सर्वांनाच, कारण हे आपलं खरं बळ आहे. 25 वर्ष चाललेली प्रवचन सेवा हे महाराष्ट्रात भारतात नाही आहे. आपल्याला उदाहरण नंतर सांगेन. 10 मिनिटं त्यावर बोलायला लागेल, कुठंही नाही आहे. जे आहे ते वेगळ्या प्रकारचं आहे. सांगलीमध्ये आहे कैवल्य धाम, पण वेगळ्या प्रकारचं आहे, हे नंतर सांगेन आपल्याला. पण हे जे आपलं बळ आहे ते वाढवायचं असेल तर हा हे प्रांगण नवी इमारत होईपर्यंत इथे योगेश्वर सभागृह होणारच आहे, पण ते होईपर्यंत आपल्याला हे टिकवायचं आहे आणि वरचा हॉल आपल्याला करायचं आहे. यासाठी अध्यक्ष म्हणून, पण अध्यक्षपेक्षा सुद्धा उपासक म्हणून, एक साधक म्हणून आणि गीतेचा नम्र वाचक म्हणून मी आपल्याला विनंती करतो. नमस्कार.